हो हो. ओके, आम्ही चालू करा. हो हो. नमस्कार. आज गुरुपौर्णिमेचा छान योग जुळून आला आहे. आपल्या समाजाचे महागुरु श्री श्री वामनाश्रम स्वामी जी महाराज आपल्या सर्वांच्या वतीने वंदन करतो. उपस्थित सर्व गुरुवर्य गुरुजनांना वंदन करतो. सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मी वैश्य मार्गदर्शन समिती सभापती अमित चौधरी आपले सहर्ष स्वागत करत आहे. ठाणे पालघर जिल्हा वैश्य समाज संघाचे अध्यक्ष सन्माननीय प्रकाशजी तांबोळी, सर्व सन्माननीय पदाधिकारी व उपस्थित सर्व समाज बांधवांना भगिनींना नमस्कार. ऑनलाईन वेबिनारचे आजचे 7वे पुष्प. आजचे प्रवक्ते श्री तेजस पाध्ये सरांना प्रश्न उत्तर विचारण्याची संधी आपणास प्राप्त झाली आहे. सन्माननीय श्री तेजस पाध्ये सरांचे जिल्हा संघाच्या तर्फे हार्दिक हार्दिक स्वागत व कार्यक्रमाला मी सुरुवात करतो. धन्यवाद. जय वैश्यवाणी. अनम्यूट केलं. सुरू करायचं असेल तर सांगा, मी लगेच. हो हो. सर, तर एक विनंती होती की आपण डायरेक्ट प्रश्नोत्तरावर चालू करायचं की एक 5-10 मिनिटं तुम्ही काय बोलताय? डायरेक्ट सुरू करूया ना, मग नंतर काय आलं मध्ये तर आपण त्याच्या अनुषंगाने बोलू. ठीक आहे. हो आपण पहिला प्रश्न आपण घेऊया. अमित, हो हो. माझ्याकडे 11 प्रश्न काल पाठवले, तर ते मी आधी घेतो. हो, ते ऑनलाईन आहेत नोट आता. डाऊन करून ठेवतो. सर जर ते इथे असतील ना तर त्यांना आपण बोलायला चान्स देऊया. चालेल, तसंही चालेल, पण प्रश्न आलेत ऑलरेडी, तर त्यामुळे मी ते आधी विचारतो. हो, मग नंतर तुम्हाला सुरू करता. फक्त कोणता प्रश्न तुम्ही घेताय सांगितलं? पहिले मला वाटतं स्वप्नील साहेबांनी 5 प्रश्न पाठवलेत. ओके. एक मिनिट. त्यानंतर तुमचा प्रश्न राहुल हरदास सरांचा आहे. नंतर आहे गणेश पातकर सर, आनंद. एकूण 11 प्रश्न माझ्याकडे आले. एक सावित्री सोंडके, सावित्री शेटे यांचा प्रश्न आहे. मग तो हरकत नाही. आणि एक प्रश्न अजून एक आहे संजयबाई दलालांचा. संजयबाई दलालांचे 5 प्रश्न माझ्याकडे आलेत ऑलरेडी. हो हो हो. तर मी तिथूनच सुरू करतो. हो चालेल. आहेत ते ऑनलाईन. आता ते ऑनलाईन आहेत ना. ठीक आहे, मग मी एक प्रश्न वाचतो आणि त्याप्रमाणे उत्तर सुरू करतो. हो हो. ओके. सो त्यांचा पहिला प्रश्न होता, एखादी फर्म SSI अंतर्गत रजिस्टर असेल तर त्याला MSME किंवा उद्योग आधार नोंद करणे आवश्यक आहे का, असा व्हायला तर पहिला प्रश्न होता. आता उद्योग आधार SSI जरी असलं तरी उद्योग आधार करणं कंपल्सरी होतं, पण त्याने आता उद्योग आधारच्या पुढची स्टेप आणलेली आहे, ती म्हणजे उद्यम रजिस्ट्रेशन. 1 जुलैपासून ते सुरू झालंय. उद्यम रजिस्ट्रेशन, तुम्ही साईटचं नाव लिहून घेऊ शकता, उद्यम रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट. तर उद्यम रजिस्ट्रेशन अशी साईट सर्च केली की तुम्हाला मिळेल. जे ऑलरेडी SSI, त्यानंतर EM2 नावाचं एक होतं, किंवा MSME याला उद्योग आधार म्हणतो, हे असलं तरी सगळ्यांना उद्यम रजिस्ट्रेशन करणं कंपल्सरी आहे. 1 जुलैपासून हे कंपल्सरी केलेलं आहे. त्यामुळे तुम्ही MSME असाल नसाल तरी तुम्हाला, जर तुम्ही मायक्रो स्मॉल आणि मीडियम एंटरप्राइज असाल तर तुम्हाला उद्यम रजिस्ट्रेशन करणं कंपल्सरी आहे. त्यामुळे ही एक नवीन प्रोव्हिजन आता आलेली आहे MSME कायद्याअंतर्गत, ज्याचं नाव आहे उद्यम रजिस्ट्रेशन. ते तुम्ही लिहून घेऊ शकता. आणि UDYAM उद्यम रजिस्ट्रेशन नंतर मी कालप्रमाणे कैलास सरांसोबत हे सगळं शेअर करेनच. दुसरा प्रश्न होता, विविध स्कीम अंतर्गत जे काही कर्ज दिले जाते काय स्वरूपात असते, टर्म लोन किंवा क्रेडिट फॅसिलिटी. ओव्हरड्राफ्ट हा कम्प्लिटली वेगळा कॉन्सेप्ट आहे. त्यामुळे तुम्हाला आयदर कॅश क्रेडिट फॅसिलिटी मिळते किंवा टर्म लोन मिळतं. बऱ्याचदा बँका टर्म लोन प्रिफर करतात, कारण त्यांना रिपेमेंट शुअर असतं. त्यामुळे ही बरीचशी कर्ज ही टर्म लोन स्वरूपात मिळतात. जर तुम्हाला हवं असेल तर तुम्हाला CC स्वरूपात सुद्धा, म्हणजे कॅश क्रेडिट स्वरूपात सुद्धा लोन मिळतं. पण कॅश क्रेडिट असेल तर तुम्हाला बऱ्याचदा तरी टर्नओव्हरशी लिंक केलेलं असतं. आय थिंक कोणाला तरी आवाज येतोय. राजश्री पंजाबी यांचा म्यूट चालू आहे. आपला हे चालू आहे त्यांचा, म्यूट करा त्यांना. हॅलो. कोण? हॅलो. तर बेसिकली कोणताही लोन जेव्हा तुम्हाला मिळतं तर बँका प्रिफर करतात की टर्म लोन द्यायचं, पण तुमच्या रिक्वायरमेंट नुसार तुम्हाला टर्म लोन किंवा क्रेडिट फॅसिलिटी म्हणजे कॅश क्रेडिट म्हणतात
ते तुम्ही अवेल करू शकता. तुम्ही बँकेशी कसं निगोशिएट करताय, तुमची रिक्वायरमेंट काय, हे प्रॉडक्ट मिक्स पण देऊ शकतात. तुम्हाला काही प्रमाणात टर्म लोन, काही प्रमाणात वर्किंग कॅपिटल, ज्याला कॅश क्रेडिट फॅसिलिटी, या सगळ्या प्रमाणात त्याच्यामध्ये तुम्हाला लोन मिळू शकतं. कर्जाची परतफेड कधी सुरू होते? EMI मासिक असतात का त्रैमासिक? काही सहकारी बँका EMI त्रैमासिक घेतात. आता जनरली जेव्हा नॅशनलाइज बँका लोन देतात कोणत्याही, त्यावेळेस EMI हा मंथली असतो, त्रैमासिक जनरली बँका घेत नाहीत. हे जनरली नॅशनल नॉन बँकिंग फायनान्स कंपन्या किंवा ज्या प्रायव्हेट कोऑपरेटिव्ह सहकारी बँका आहेत त्या क्वार्टरली रिपेमेंट, प्रिन्सिपल रिपेमेंट घेतात. पण बऱ्याचदा या सगळ्या केसेसमध्ये तुम्हाला त्रैमासिक हे असतं, सॉरी मंथली रिपेमेंट असतं. मोरेटोरियम असतो का, असा पुढचा प्रश्न आहे. बऱ्याचदा अशा लोनना मोरेटोरियम नसतो, पण तसं स्कीममध्ये जर मेन्शन केलं असेल की 3 महिने मोरेटोरियम, 6 महिने मोरेटोरियम, तर स्कीमच्या गाईडलाईन नुसार आणि तुम्ही बँकेशी कसं काय निगोशिएट करतात त्यानुसार हे तुम्हाला मोरेटोरियम मिळणार आहे किंवा नाही मिळणार आहे ठरू शकतं. फॉर एक्झाम्पल, आता जी 3 लाख करोडची योजना जाहीर झाली, CLSS ज्याला म्हणतात, क्रेडिट लिंक, जी योजना आता कोलॅटरल फ्री योजना जाहीर झाली आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला 1 वर्ष प्रिन्सिपल मोरेटोरियम, म्हणजे 1 वर्ष तुम्हाला फक्त इंटरेस्ट भरायचं आहे, प्रिन्सिपल नाही भरायचं. सो असं स्कीम मध्ये असेल की तुम्हाला मोरेटोरियम मिळू शकतं. पण बऱ्याचदा हल्ली बँका मोरेटोरियम देणं प्रिफर करत नाहीत, कारण त्यांना कॅश हवी असते. ज्या प्रोजेक्टसाठी कर्ज दिले जाते ते मॉर्गेज ठेवतात, त्याशिवाय आणखी काही कोलॅटरल सिक्युरिटी द्यावी लागते का? हा प्रश्न थोडा वेगळ्या पद्धतीने मी घेतो, एक्झॅक्ट उलटा करतो, की कोलॅटरल सिक्युरिटी दिली असेल तर ऍडिशनल मॉर्गेज द्यावं लागतं का, असा प्रश्न सुद्धा तुमच्याकडे येऊ शकतो. तर माझं म्हणणं म्हणजे ऍज अ फायनान्स पर्सन माझं म्हणणं असं आहे की तुम्ही जर एखादी कोलॅटरल सिक्युरिटी दिली असेल तर त्याच कोलॅटरल सिक्युरिटीमध्ये जास्तीत जास्त कर्ज बसवायचा प्रयत्न करा. नेटवर्क मधून बाहेर गेला. आवाज येतोय माझा क्लिअर आता? हो हो, येतोय. ओके. सो पुढचा प्रश्न होता कोलॅटरल सिक्युरिटी द्यावी लागते का. काल मी ज्या योजना सांगितल्या, प्राईम मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन, चीफ मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन किंवा CGT, SME, या तिन्ही स्कीम मध्ये तुम्हाला किंवा मुद्रा लोन याच्यामध्ये तुम्हाला कोलॅटरल फ्री लोन मिळतात. म्हणजे CGT, SME मध्ये तर 2 करोड पर्यंत तुम्हाला कोलॅटरल फ्री आहे, पण तुम्हाला प्रोजेक्ट रिपोर्ट मात्र द्यावा लागतो आणि त्या प्रोजेक्टचा जनरली रिव्ह्यू केला जातो. म्हणजे जेव्हा तुम्हाला असं लोन मिळतं त्यावेळी प्रोजेक्ट रिव्ह्यू केला जातो. आता तर त्यांनी वेगळी कमिटी स्थापन केली आहे CMEGP साठी आणि PMEGP साठी, की जी कमिटी येऊन रिव्ह्यू करते. म्हणजे मधल्या काळात त्याच्यामध्ये काही बहुधा गोंधळ झाले असतील, कारण ही मधल्या लेवलला अजून एक कमिटी त्यांना ऍडिशनल आणावी लागली. त्यामुळे ती कमिटी असल्यामुळे हे तुमचं प्रोजेक्ट रिव्ह्यू खूप स्ट्रॉंगली होतं. कारण उद्योगाला कर्ज द्यायचा हा एक भाग झाला, पण ते पैसे सरकारचे आहेत, की सरकार त्याला गॅरंटर आहे, त्यामुळे ते पैसे बुडणार नाही याची पण काळजी सरकारला घ्यायची असते. त्यामुळे काल ज्या मी योजना सांगितल्या 4ही, त्या सरळ 5ही, त्या योजनांमध्ये कुठेही तुम्हाला कोलॅटरल द्यावी लागत नाही. पण त्यापेक्षा जर वेगळी काही लोन घेत असाल बिझनेससाठी, उद्योगासाठी, तर तुम्हाला कोलॅटरल द्यावी लागते. आता इकडे फायनान्स किंवा बॅलन्स शीट म्हणून आम्ही एक ऍडवाइस अशी करतो जनरली फायनान्शियल मॅनेजमेंटच्या दृष्टीने, की तुमच्या मल्टिपल प्रॉपर्टी असतील, जर तुमच्याकडे वेगवेगळ्या प्रॉपर्टी मॉर्गेज असतील, म्हणजे ऑफिस, घरासाठी एक कर्ज आहे, ऑफिससाठी एक कर्ज आहे, तर बऱ्याचदा लोक इन्कम टॅक्सच्या बेनिफिटच्या दृष्टीने बघतात की मला घराचं कर्ज चालू आहे, माझं ऑफिसचं कर्ज चालू आहे. आम्ही जनरली ऍडवाइस करतो की हे एकत्र, म्हणजे काय म्हणतात त्याला, कन्सॉलिडेशन म्हणतात त्याला, की कन्सॉलिडेट करा, सगळी कर्ज एकत्र करा. इन्कम टॅक्सचा बेनिफिट वगैरे हा खूप छोटा बेनिफिट आहे. त्यापेक्षा जर तुम्ही बिझनेस लोन मध्ये एकत्र केलं तर तुम्हाला 2 लाखापर्यंतच इन्कम टॅक्स मध्ये बेनिफिट मिळणार आहे इंटरेस्ट वरती, आणि 1.5 लाखापर्यंत. पण जर तुम्ही हे सगळं बिझनेस लोन मध्ये कन्वर्ट केलं तर तुम्हाला साधारण तुम्ही जो टॅक्स वाचवतो तो 20% टॅक्स वाचवतो. सो हे प्लॅनिंग, आणि तुमची एक प्रॉपर्टी फ्री होऊ शकते. जर तुमच्याकडे प्रॉपर्टी, मल्टिपल प्रॉपर्टी मॉर्गेज मध्ये असल्या तर सगळ्या प्रॉपर्टी रिव्हॅल्युएशन करून घ्या आणि सगळी लोन एका प्रॉपर्टीला शिफ्ट करा, सुद्धा तुमची एक प्रॉपर्टी पण फ्री राहते. हे आम्ही एका ठिकाणी असं करून पण रिसेंटली घेतलेलं आहे. वसईला आमचे क्लायंट होते, त्यांची 3 वेगळी लोन 3 प्रॉपर्टीवर चालू होती आणि ती लोन बऱ्यापैकी कमी झालेली होती आणि प्रॉपर्टी व्हॅल्युएशन चांगलं होतं. आम्ही ती कन्सॉलिडेट करून एकच प्रॉपर्टी, जिथे ऍक्च्युअल ऑफिस चालतं त्या ऑफिसच्या प्रॉपर्टीवरती कन्वर्ट केली आणि बाकी 2 प्रॉपर्टी इन्क्लुडिंग त्यांचं घर, कारण घराचं लोन पण काहीतरी 5-7 लाख शिल्लक होतं, सो ते सगळं फ्री करून घेतलं आणि आता त्यांचं फक्त एकच लोन चालू आहे जे त्यांच्या ऑफिसच्या प्रीमाइसवर चालू आहे. सो हे तुम्हाला पॉसिबल आहे. त्यामुळे इथे तुम्हाला एखादा चांगला फायनान्शियल ऍडवायझर असेल तर तो तुम्हाला चांगला गाईड करू शकेल. सो अशा पण एक चांगला ऍडवाइस तुम्ही घेऊ शकता.
कोलॅटरल, त्यामुळे कोलॅटरलचा जो आहे प्रश्न, तर कोलॅटरल डेफिनेटली लागते, पण ज्या स्कीम मध्ये स्पेसिफिकली मेन्शन आहे की कोलॅटरल लागणार नाही तिथे तुमची कोलॅटरल घेतली जात नाही. तुमचा प्रश्न आहे की आज सांगितलेल्या आहे 5 योजनेसाठी साधारण लोन परतावा मुदत किती वर्ष? हा बोला ना, बोला. आपण आता जे पुस्तक घेतले ते संजय भाई आपल्याकडे अवेलेबल आहे तिथे, तर त्यांना काही बोलायचं असेल तर त्यांना घ्या. आणि एक रिक्वेस्ट आहे सर की बोला ना. तो ऐका ना, तो दबला. हा आता बरोबर आहे सर. येस, मला ते मगाशी डाऊट आला. सर प्रश्न आहे. हो बोला. प्रश्न क्रमांक 3, मी म्हणजे मला असं विचारायचं होतं की कर्जाची परतफेड कधीपासून सुरू होते? समजा एखादं कर्ज आपण घेतलं आणि तो प्रोजेक्ट चालू व्हायला 2 महिने 3 महिने लागल्यानंतर म्हणजे कर्जाची परतफेड कधीपासून सुरू होते? म्हणजे त्याला काही 3-4 महिने एकदम एक्झॅक्ट प्रोजेक्ट सुरू झालं का त्यानंतर होते, विजिट पहिल्या महिन्यापासूनच होते का? नाही, याच्यामध्ये बऱ्याचदा 2 असतात योजना. याच्यामध्ये बऱ्याचदा ते जेवढा तुमचं प्रिन्सिपल डिस्बर्स झालंय त्याचं इंटरेस्ट कलेक्ट करायला बऱ्याचदा सुरुवात करतात. पण जर निगोसिएशन तुम्ही चांगलं करू शकलात तर तुम्हाला प्रोजेक्ट सुरू होईपर्यंत मॉरेटोरियम 100% मिळू शकतो. आपल्याला माहिती आहे, आपण हाऊसिंग लोन जेव्हा घेतो, बऱ्याचदा मोठी हाऊसिंग लोन घेतो, तर त्याच्यामध्ये सुरुवातीला काही वेळा तुम्हाला इंटरेस्ट पेमेंट करायला सांगतात आणि नंतर स्कीम्स मध्ये, तर ते तुम्ही कसं, त्यासमोर तुमची व्हॅल्युएशन काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी बँक पण कन्सिडर करते. तुमची क्रेडिट हिस्ट्री काय आहे, ते सगळं कन्सिडर करून तुम्हाला याच्यामध्ये दिस ऑल, हे सगळं जे आहे ना, हे मुळात निगोसिएशन तुम्ही किती स्ट्रॉंगली करताय बँकांसोबत. आणि ह्याच्यामध्ये माझ्या मते तुम्हाला दुबारे सर जास्त चांगलं मार्गदर्शन करू शकते बँकिंग, निगोसिएशन विथ बँकिंग. त्यामुळे तुम्ही जर बँकेसोबत चांगलं निगोसिएशन केलं तर तुम्हाला डेफिनेटली याच्यामध्ये चांगला मॉरेटोरियम मिळू शकतो, चांगला इंटरेस्ट रेट. सध्या तर आरबीआयने रेट्स खूप कमी केलेत, त्यामुळे जेवढ्यांची लोन चालू असतील ते जर तुम्ही रिस्ट्रक्चर करू शकलात लोन, तर तुम्हाला डेफिनेटली याचा फायदा होऊ शकतो. ओके सर, थँक्यू. ओके. पुढचा प्रश्न होता, आज सांगितलेल्या योजनांसाठी लोन परतावा मुदत किती वर्ष आहे आणि त्यासाठी आकारला जाणारा इंटरेस्ट रेट हा सर्वसाधारण बँकांनी ठरवलेला असतो. पण सध्या या सगळ्याच याच्यासाठी इंटरेस्ट साधारण 9 ते 11च्या मध्ये चालू आहे सगळ्या स्कीमसाठी, एकंदर स्कीमसाठी. त्याच्यामध्ये एक छोटी योजना अजून अशी आहे की इंटरेस्ट सबवेन्शन म्हणतात त्याला. म्हणजे तुम्हाला 1 ते 2% इंटरेस्ट परत मिळतो. जर तुम्ही 1 वर्ष ते 2 वर्ष रिपेमेंट रेग्युलर केलं तर तुम्हाला 1.5 ते 2 वर्षांनंतर तुम्हाला इंटरेस्ट जो भरलाय त्यातला 1.5 ते 2%, 1 ते 2%च्या मध्ये डिपेंडिंग ऑन तुमची कॅटेगरी काय आहे, तुम्ही एमएसएमई मध्ये कोणत्या कॅटेगरीमध्ये आहात, तुमचं लोन किती आहे, याच्यामध्ये तुम्हाला त्याला क्रेडिट इंटरेस्ट सबवेन्शन म्हणतात. म्हणजे तेवढं इंटरेस्ट तुम्हाला 1.5-2 वर्षांनी परत मिळतं. त्याला पण तुम्ही अप्लाय करू शकता. यू हॅव टू अप्लाय सेपरेटली फॉर दॅट. त्यामुळे तुम्ही जेव्हा बँकेत जाता लोन अप्लाय करता एमएसएमईचं, त्यावेळी इंटरेस्ट सबवेन्शनची पण माहिती घेतली पाहिजे. ही आता चॅम्पियन्स म्हणून जी मी साईट सांगितली, नो युअर स्कीम्स, याच्यामध्ये या सगळ्या स्कीमची अगदी लेमॅन, सामान्य माणसाला सामान्य भाषेत समजेल अशा भाषेत ती माहिती सध्या आलेली आहे. पूर्वी ती कॉम्प्लिकेटेड असायची एकेकाळी, पण मी जर सांगितलं की 2006 नंतर त्यांना जेव्हा कळलं की एमएसएमई खूप त्यांच्यासाठी महत्वाचं आहे, तेव्हापासून त्यांच्या त्या सगळ्या स्कीम्सची भाषा किंवा त्याचं एक्सप्लेनेशन पण खूप सोप्या भाषेत यायला लागलं. आणि पीपल, एमएसएमई मधले लोक 100% कोऑपरेटिव्ह आहेत. त्यामुळे एमएसएमई मध्ये तुम्ही गेलात ऍज अ उद्योजक तर तुम्हाला 100% ते लोक इंटरव्ह्यू करणारच, कारण त्यांच्यावर पण प्रेशर आहे, त्यांना पण ते काम करून रिझल्ट दाखवायचं आहे. आणि आपल्याकडे पण, आपण पण काही सेमिनारना NSIC ऑफिसर्स, MSME ऑफिसर आपल्याकडे येऊन लेक्चर देऊन गेलेले आहेत, चांगल्या मोठ्या 100 जणांच्या 80 जणांच्या ग्रुपला वगैरे. सो त्यांना पण तुम्ही इन्व्हाइट करून, जसे तुमचे हे पुष्प चालू आहेत, तर NSIC किंवा MSMEचे ऑफिसर सुद्धा बोलून तुम्ही त्याच्यामध्ये वेगळं मार्गदर्शन घेऊ शकता. एस्पेशली वुमन एंटरप्रेन्योर्ससाठी काही स्कीम्स आहेत, त्यावरती जर तुम्ही MSMEचं मार्गदर्शन घेतलं तर तुम्हाला ते जास्त उपयोगी होऊ शकेल. पुढचा याचा अजून एक प्रश्न होता की किती वर्षासाठी. साधारणतः 5 ते 10 वर्ष यामध्ये किती टेन्युअर असू शकतं. 3 वर्षाची लोन खूप कमी आहेत, मिनिमम 4 ते 5 वर्षाची लोन असतात ही सगळी. आता एक जी नवीन जी स्कीम आली आहे 3 लाख करोडवाली, ते 4 वर्षाचं रिपेमेंट आहे. पण जनरली सगळी लोन तुमची 4 ते 7 वर्षाच्या मधली असतात. जर तुम्हाला लवकर रिपेमेंट करायचं असेल तुम्ही 100% करू शकता, पण मिनिमम 4 इयर ड्युरेशन तुम्हाला मिळतं, कारण तरच ते टर्म लोन बँकेच्या डेफिनेशन मध्ये 3 वर्षाच्या खालचं असेल तर त्याला शॉर्ट टर्म लोन म्हटलं जातं. आता सध्या मी बँकेचं ऑडिट करत नाही, त्यामुळे
सध्याची शॉर्ट टर्म लोनची डेफिनेशन मी बघितली नाहीये, पण एकेकाळी शॉर्ट टर्म 3 वर्षाच्या खालचं लोन हे शॉर्ट टर्म लोन धरलं जायचं. त्यामुळे टर्म लोनची बऱ्याचदा 3 वर्ष 1 महिना पासून ते पुढे 7 वर्ष 10 वर्ष इथपर्यंत जायची. पण ही सगळी जी लोन्स आहेत साधारण 3 वर्ष ते 7 वर्ष, या 4 वर्ष ते 7 वर्ष या ड्युरेशन मधली असतात. पुढचा प्रश्न थोडा क्रिटिकल आहे. त्यांनी सांगितल्याप्रमाणे प्रोजेक्ट रिपोर्ट बनवणे व इतर काही ऑन पेपर विदाउट पेपर जो खर्च येतो, आता हे सांगणं खूप कठीण आहे. हे प्रोजेक्ट वरती अवलंबून आहे, प्रोजेक्ट टू प्रोजेक्ट. कोणत्या प्रोजेक्टला किती खर्च येईल, काय येईल, किंवा तिकडे तुम्हाला किती खर्च येईल, लायझनिंग म्हणा किंवा काय म्हणा, तर हे तसं प्रेडिक्ट करणं कठीण आहे. पण प्रोजेक्ट रिपोर्ट बनवायला चार्टर्ड अकाउंटंटची फी असते, तर ती तुम्ही साधारणतः एक अंदाज घेऊ शकता त्याचा काय आहे तो, तुमच्या सर्कलमध्ये जे कोणी आहेत ते त्यांच्याशी बोलून. पण हे इट इज व्हेरी डिफिकल्ट, प्रोजेक्ट रिपोर्ट कॉस्ट डिफाईन करणं इज व्हेरी डिफिकल्ट. पण माझा जो आजपर्यंतचा अंदाज आहे साधारण 2 ते 3% वर जाता कामा नये हा खर्च. म्हणजे जर तुमचा प्रोजेक्ट 10 लाखाचा असेल तर 10 लाखाचे साधारण 3% म्हणजे 30,000 रुपयाच्या वर तुमची ऍक्च्युअल फी, एकंदरीत फी इन्क्लुडिंग चार्टर्ड अकाउंटंट, प्रोजेक्ट कॉस्ट किंवा त्याचं जे काय फी असेल ह्याच्यावर जाता कामा नये, कारण नंतर ते व्हायबल होत नाही. खूप मोठा प्रोजेक्ट असेल तर एवढी पण होत नाही, मध्ये 0.5%, 0.25% वरती पण येऊ शकते. पण छोट्या प्रोजेक्टसाठी साधारणतः 2 ते 3% मध्ये कुठेतरी ती असली पाहिजे. मुद्रा लोनसाठी कोणकोणती कागदपत्रे बँकेला सादर करावी लागतात? मुद्रा लोनसाठी बेसिक तुमचं केवायसी सगळं जे आहे, तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड, तुमची लास्ट 6 मंथची बँक स्टेटमेंट जी आहेत ती जी कोणती असतील ती, तुम्ही बिझनेस करताय नाही करताय महत्वाचं नसतं, पण लास्ट 6 मंथ तुमची जी काही बँक स्टेटमेंट आहेत ती तुम्हाला द्यावी लागतात. त्यासोबत तुम्हाला सगळ्यात महत्वाचं म्हणजे जो प्रोजेक्ट करायचा आहे त्या प्रोजेक्ट संदर्भात तुम्हाला माहिती द्यावी लागते. तुम्हाला एक्झॅक्टली काय प्रोजेक्ट करायचं आहे, त्या प्रोजेक्ट संदर्भात तुम्ही काय काय माहिती गोळा केली आहे, ते प्रोजेक्ट कसं चालणार आहे, त्यामध्ये सेल किती होणार आहे, परचेस कुठून होणार आहे, तुमची कस्टमरची साधारण नावं काय आहेत, किंवा सप्लायरची नावं काय आहेत, प्रॉडक्टची माहिती काय आहे, किंवा सर्व्हिसची माहिती काय आहे, त्यात तुमचं स्किल सेट काय आहे, ही सगळी माहिती तुम्हाला प्रॉपर डॉक्युमेंट करून द्यावी लागते. पण त्यात 2 भाग आले. पहिला भाग सांगितला की तुमची बेसिक केवायसी, आणि दुसरा भाग मी काल सांगितल्याप्रमाणे एक त्याला बिझनेस प्लॅन आपण म्हणतो किंवा प्रोजेक्ट रिपोर्ट ज्याला म्हणतो. तर अशा 2 गोष्टी तुम्हाला द्याव्या लागतात. त्याच्यामध्ये तुम्ही सगळेजण एक काम करू शकता, आज साधारण 84 जण आहेत, एक काम करू शकता की तुमचं जे बेसिक केवायसी आहे, पॅन कार्ड, आधार कार्ड, त्यानंतर तुमचे लास्ट 6 मंथ्स बँक स्टेटमेंट असतील, किंवा तुमचं ह्या सगळ्याच्या कॉपीज, लास्ट इन्कम टॅक्स रिटर्न्स, हे सगळ्याच्या कॉपीज तुम्ही रेडी करून एक रेग्युलर फाईल बनवून ठेवू शकता. दरवर्षी त्याच्यामध्ये डॉक्युमेंट ऍड करायचं. आमच्या घरी सर्वसाधारणतः 4 किंवा 5 कॉपी पॅन कार्डच्या, आधार कार्डच्या परमनंट ठेवलेल्या असतात. एक एक वापरायला लागली, कमी झाली की परत नवीन रिप्लेस करायची. बऱ्याचशा क्लायंटकडे पण आम्ही हे सुरू केलं, सो दॅट जेव्हा तुम्हाला ती कॉपी लागते त्यावेळेस तुम्हाला शोधाशोध करायला लागत नाही. आता लॉकडाऊन मध्ये झेरॉक्स बंद आहेत, मग उद्या काय आमच्या रविवार आहे, झेरॉक्सच नाहीये, लाईटच नाही, हे सगळे प्रॉब्लेम असतात. यापेक्षा तुम्ही जर एक 5-5 कॉपी प्रत्येकाच्या काढून ठेवल्या परमनंटली, आणि अशी एक केवायसीची फाईल बनवून ठेवली तुमची, तर तुम्हाला त्याचा 100% उपयोग होतो. अगदी बेसिक केवायसी मध्ये तुमचं ऍड्रेस प्रूफ म्हणजे इलेक्ट्रिसिटी आलं, पॅन कार्ड आलं, आधार कार्ड आलं, आणि तुमच्या उद्योगासंदर्भात काही तुमचं सर्टिफिकेट असेल, इंजिनिअरिंग डिग्री असेल, किंवा आमची सीएची डिग्री आहे, डॉक्टरची डिग्री आहे, तर हे सगळं सुद्धा जेव्हा केव्हा तुम्हाला लागेल, तुम्ही कुठे क्लायंटकडे गेलात, तुम्हाला डाउनलोड करायचंय, त्याच्यामध्ये तुमचं जीएसटी सर्टिफिकेट पण आलं किंवा उद्योग आधार सर्टिफिकेटची कॉपी पण आली, त्याला एक परमनंट फाईल ज्याला म्हणतात, अशी एक परमनंट फाईल तुम्ही बनवून ठेवू शकता, सो दॅट ह्या फाईलसाठी तुम्हाला परत डॉक्युमेंटेशन करावं लागणार नाही. पुढचा सर, हॅलो सर. हा बोला. आनंद सोनटक्केचा पुढचा प्रश्न होता. आनंद सोनटक्के पण आपल्याकडे आहेत सर. हो हॅलो. हो. पाध्ये सरांचा परत काही प्रॉब्लेम झाला? एक सुहास दामोदरांचा पण प्रश्न आलाय का? हो ठीक आहे. नाही ते पाध्ये सरांचं आता परत
हा सॉरी, काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम येतोय माझ्याकडे, आय डोंट नो. पुढचा प्रश्न कोणाचा होता, तुम्ही प्रश्न विचारू शकता? हा मग अण्णा आणि त्या मला काय विचारत होते. आनंद हॅलो, पुढचा प्रश्न कोणाचा आहे? आनंद सोनटक्के. हॅलो. हॅलो, हा, सर, बोला ना. हॅलो. हा बोला. हा बोला बोला. हा सर, माझा व्हिडिओ चला ना प्लीज. सर, माझा एक प्रश्न होता. माझी स्वतःची ऑनलाईन बिझनेस डिरेक्टरी आणि डीलची वेबसाईट आहे. हम्म. आणि त्याची मार्केटिंग आणि आम्ही म्हणजे डिजिटल मार्केटिंग करतो. तर सध्या ती आम्ही पनवेलमध्ये चालू केली आणि लवकरच आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात आम्हाला पोहोचवायची आहे. तर माझी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आणि मला त्याच्यासाठी फंडची आवश्यकता आहे. तर मी गव्हर्नमेंटच्या कोणत्या प्रोजेक्ट म्हणजे प्लॅन प्रमाणे अप्लाय करू शकतो? मी आता सध्या प्राईम मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन जो प्रोग्राम आहे PMEGP, त्यामध्ये सर्व्हिस क्षेत्रामध्ये अप्लाय करू शकता 10 लाखापर्यंत. PMEGP मध्ये टू 10 lakhs यू कॅन अप्लाय फॉर दॅट. आणि फक्त तुमचं पहिलं वर्ष आहे का कसं काय, तुमचं फर्स्ट नाही इयर आहे? नाही सर, रजिस्टर 2016 मध्ये झाली माझी फर्म आणि डेव्हलपमेंट मोड मध्ये होती जवळपास 2-3 वर्ष. तर आता आम्ही म्हणजे ऑलमोस्ट नाही, प्रायव्हेट लिमिटेड कधी केली आहे? 2016 सर. 2016 साली. मग त्याचं 2-3 वर्षाचं ऑडिट वगैरे सगळं सबमिट केलं, डॉक्युमेंट हो सगळे हो सर, हो सबमिटेड सर, आहेत ना? हो सर, झालेले आहेत. मग काय प्रश्न नाही. मग तुम्ही बँकेला अप्रोच करा आणि प्राईम मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन खाली अप्लाय करा. प्लस तुम्ही कुठे पनवेलमध्ये आहात ना? हो सर. पनवेलला आय थिंक तुम्हाला रायगड झोन मध्ये कदाचित तुमचं MSMEचं ऑफिस आहे, स्मॉल मायक्रो स्मॉल मिडियम एंटरप्राइजचं. अच्छा. तिकडे पण जाऊन अप्रोच करा आणि त्यांना तो तुमचा जो बेसिक इन्फॉर्मेशन शेअर करा. ते पण तुम्हाला गाईड करतील या संदर्भात. तर MSME ऑफिसमध्ये तिकडे आय थिंक मला नंतर एकदा पिंग करा कोणीतरी, मी कैलास सर, मी तुम्हाला त्यांचं नाव पाठवतो. तिकडचे ऑफिसर मला नाव आठवत नाही आता. हो सर. तिकडे आपला एक कनेक्ट आहे MSME मध्ये, तर त्याचा तुम्ही डेफिनेटली उपयोग करू शकता आपल्या रेफरन्सचा. नक्की सर, पण त्याच्यासाठी काही टर्नओव्हरची आवश्यकता असते का? नाही, तुम्हाला जर नवीन प्रोजेक्ट असेल तर टर्नओव्हरची आवश्यकता नाहीये. फक्त मग तुम्हाला आता किती लोन हवंय आणि ते किती मिळेल याच्यावरती तुम्ही प्रोजेक्ट कसा सबमिट करताय त्याच्यावरती सगळं अवलंबून आहे. अच्छा. तुम्ही प्रोजेक्ट रिपोर्ट कसा बनवताय किंवा तो कसा त्यांना कन्व्हिन्स करू शकताय बँकेला, त्याच्यावरती सगळं अवलंबून आहे. सर, आणि मी आज उद्यम आधार, तुम्ही जसं काल सांगितलं त्याप्रमाणे मी उद्यम आधार रजिस्टर करण्यासाठी प्रयत्न केला होता. हॅलो. तर त्याच्यामध्ये मला जीएसटीएन कंपल्सरी सांगत होता. तर माझा जीएसटीएन नाहीये सध्या. मी अजून ती साईट बघितली नाहीये. ओके. मी आता ती साईट बघतो, अजून मी त्याच्यावरती बघतो विदाउट जीएसटी रजिस्ट्रेशनची काय फॅसिलिटी आहे का बघतो, चेक करतो. मी अजून स्वतः साईटची व्हिजिट नाही केली, कारण ती 1 जुलै लॉन्च झाली आणि मला अजून ती करायचं. मी आता आज रात्री किंवा उद्या ती साईट व्हिजिट करून तुम्हाला याच्यात सोल्युशन काय आहे का बघतो. ओके सर, थँक्यू सो मच सर. पण तुम्हाला जर आता म्हणजे बिझनेस जर हे करायचं असेल तर तुम्हाला जीएसटी अप्लाय करणं ऍडवायजेबल आहे सध्या तरी. यू शुड अप्लाय फॉर जीएसटी. ओके सर, ओके सर, थँक्यू सो मच. येस येस. अजून एक प्रश्न, 2 प्रश्न होते मगाशी आले होते, ते मी घेतो. एक, हा बोला बोला. एक आमच्या विश्वस्त आहे जिल्हा संघाच्या सोनटक्के मॅडम, त्यांचा एक प्रश्न होता जो आपण त्यांनी कागदावर लिहून पाठवला होता. हो बघितला मी, तोच घेणार होतो आता. हा, मग मॅडम इथे आहेत तर त्यांना देऊ का? हो हो, द्या द्या द्या. हॅलो. वाचलात तरी चालेल तुम्ही? हो हो, मी वाचतो. तुम्ही वाचलात तरी चालेल. मॅडम तुम्ही आज समोर तर सांगा सरांचा. ठीक आहे. मी शुभांगी सोनटक्के. प्रश्न माझा असा आहे की सध्या COVID-19 परिस्थितीमध्ये आत्मनिर्भर भारत योजनेच्या अंतर्गत होतकरू महिलांनी व्यवसाय करू इच्छित असणाऱ्या महिला सहजपणे कोणते व्यवसाय सहजपणे करू शकतील, हा माझा प्रश्न आहे. आणि हे जे तुम्ही त्या बँकिंगच्या मध्ये जे KYC सबमिट करावी लागते, तर बँक बऱ्याच वेळा एकदा KYC दिली तरी परत परत मागत असते.
ओके. याचं आधी दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आधी देतो. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर मी आधी देतो. तुमचा केवायसीचा जो प्रश्न होता, जेव्हा तुम्ही बँकेला केवायसी सबमिट कराल तर त्यावेळी ईमेल पण पाठवून ठेवा. तुमचे सगळे डॉक्युमेंट केवायसीचे ईमेलने पण पाठवून ठेवा. सो दॅट तुमच्याकडे एव्हिडन्स राहील की तुम्ही सबमिट केला होता. जेव्हा तुम्ही सबमिट करता बँकेला काही, जर तुम्ही एक्नॉलेजमेंट घेतली असेल तर एक्नॉलेजमेंट स्कॅन करा, त्याचा फोटो काढा आणि बँकेला ईमेल करून ठेवा. आपण बऱ्याचदा तुम्ही डॉक्युमेंटेशन करत नाही, रेकॉर्ड करत नाही. हा टिपिकली इंडियनचा प्रॉब्लेम आहे. हा एकंदरीत भारतीयांचा प्रॉब्लेम आहे. हा यांचा नाहीये, आपला म्हणजे इंडिव्हिज्युअल प्रॉब्लेम नाहीये. हा एकंदर भारतीय मानसिकतेचा प्रॉब्लेम आहे की आपण डॉक्युमेंटेशन मध्ये खूप वीक आहोत किंवा आपण कम्युनिकेशन मध्ये म्हणजे ऑफिशियल कम्युनिकेशन मध्ये खूप वीक आहोत. आपण करत नाही ऑफिशियल कम्युनिकेशन बऱ्याचदा. साधा ईमेल टाकायचा आहे, साधा मेसेज पाठवायचा आहे, तर यामध्ये आपण थोडे वीक असतो. तर आय थिंक हे आपण सुरू केलं तरी तुम्हाला चांगले रिझल्ट ऑटोमॅटिक यायला लागतील. हा दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर होतं. पहिला प्रश्न होता मॅडम, त्यात थोडा तुम्ही जो प्रश्न विचारलात की बायकांना सहज उद्योग कोणते करता येतील, आय थिंक हे कॉन्ट्राडिक्टरी आहे स्टेटमेंट. सहज आणि उद्योग या दोन गोष्टी एकत्र जात नाही. उद्योग हा सहज नाही, उद्योग हा कठीणच आहे. इट इज व्हेरी डिफिकल्ट. प्रचंड त्याच्या मागे तुम्हाला कष्ट, त्याच्या मागे स्मार्टनेस असे बरेच गोष्टी लागतात. पण सध्या एक चांगला जो माझ्यासमोर उद्योग आलाय इमिजिएटली, तो म्हणजे सध्या बऱ्याच एरियामध्ये बरेच लोक अडकलेत, ज्याला आपण होम क्वारंटाईन म्हणतो. त्या लोक घरी आहेत किंवा जे बॅचलर आहेत किंवा सिनियर सिटीजन्स आहेत, त्यांना जेवणाची बऱ्याच जणांची आबाळ होते. तर तिथे तुम्ही जेवण, फूड सप्लाय कॅन बी अ गुड बिझनेस. दॅट इज फर्स्ट बिझनेस. सेकंडली, सध्या लोकांची जी खर्चाची मानसिकता आहे ती इसेन्शियल्सवर आहे. त्यामुळे तुम्ही जे फूड कॅटेगरीमध्ये जर काही बिझनेस करू शकला तर दॅट बिझनेस इज गोइंग टू बी अ व्हेरी गुड बिझनेस इन नावडेज सध्या तरी. त्यामुळे फूड बिझनेसचा सगळ्यात पहिला बिझनेस मी रेकमेंड करेन. आणि हा लेट मी टेल यू, मी स्त्री आहात म्हणून हे सांगत नाहीये, दिस इज जनरल. आय एम टेलिंग एव्हरीबडी. सध्या लोकांना, महाराष्ट्रातली लोक एकंदर किंवा मुंबई किंवा आपल्या एरियामधली लोक वडापाव खायला एकदम अशी हे गेलेत. काय वडापावची आतुरतेने वाट बघतायत. तुम्ही वडापाव सेंटर घरी घरगुती सुरू करा आणि लोकांना सप्लाय करा. इट इज अ गुड बिझनेस. यू विल डेफिनेटली गेट बिझनेस. त्यामुळे आता मला बिझनेस विषयी आहे, नंतर झालं का मला सांग, त्यांना विचारायला. ओके, नाही चालू आहे, पण तू त्यांना सांग म्हणजे मग विचारतो. बिझनेस वरती मुकेश अंबानींचा एक व्हिडिओ आहे खूप चांगला, युट्यूबवर तुम्ही सर्च करू शकता. ते म्हणतात बिझनेस इज ऑल अबाउट फाइंडिंग गॅप्स. तुम्ही जेव्हा दोन गोष्टींमधली गॅप शोधता त्यावेळी तुम्हाला बिझनेस मिळतो. अगदी साधं उदाहरण घ्यायचं तर तुम्हाला भाजी घ्यायला बाहेर जावं लागायचं. तीच कोणीतरी भाजी एका हातगाडीवर टाकली आणि तो हातगाडीवर तुमच्या दरवाज्यात भाजी घेऊन आला. त्याने ती गॅप शोधली की तुम्ही बाहेर जाऊ शकत नाही आणि बाहेरचा तुमच्यापर्यंत जो होलसेलवाला आहे तुमच्यापर्यंत येऊ शकत नाही. त्याने ते रिटेलमध्ये कन्व्हर्ट केली आणि ती गॅप त्यांनी शोधून ती भरून काढली. तर अशा गॅप्स कुठे आहेत त्या शोधा आणि त्या गॅप शोधायला सुरुवात केली की तुम्हाला बिझनेस ऑपॉर्च्युनिटी आपोआप दिसत जाते. जसं मी काल सॅनिटायझरचं उदाहरण दिलं की त्याने जस्ट एक अलर्टनेस दाखवला की सॅनिटायझर बाबा, हे जर परदेशात सॅनिटायझर वापर रेकमेंड करतायत तर आपल्याला पण सॅनिटायझरचा वापर रेकमेंड लवकर होऊ शकतो भारतामध्ये. आणि नाव ही इज डुईंग गुड बिझनेस इन सॅनिटायझर. अशा तुम्ही गॅप जर शोधू शकलात बिझनेसमध्ये तुमच्या की कोणाला काय गरज आहे, त्यासाठी तुम्हाला किमान 20-25 लोकांची बोलायला लागेल आजूबाजूला, त्यांना विचारायला लागेल तुमची रिक्वायरमेंट काय आहे. आणि म्हणून मी म्हटलं की बिझनेस ही सहज गोष्ट नाहीये, इझी गोष्ट नाहीये. त्यामुळे बायकांना सहज करता येईल असं नाहीये, तुम्हाला सहज शोधता येईल. त्यासाठी 25-50 लोकांना फोन करा, त्यांना विचारा की तुमची एक्झॅक्ट रिक्वायरमेंट काय, अशी कोणती रिक्वायरमेंट आहे की मी फुलफिल करू शकतो आणि तुम्ही कोणत्या 5 गोष्टी चांगल्या करू शकता. तर पहिल्यांदा तुम्ही काय करू शकता 5 गोष्टी त्या लिहून काढा आणि मग त्यानुसार कोणाकोणाला काय रिक्वायरमेंट आहेत त्या शोधून काढा. अगदी फूड हा एक भाग झाला. लोकांना चांगलं काय म्हणतात ते सिनियर सिटीजन्स आहेत. आता अजून एक जो मध्यंतरी मी कुठेतरी व्हॉट्सअपवर वाचला होता की बरेच सिनियर सिटीजन एकटे आहेत आणि त्यांच्याशी गप्पा मारायला कोण नाहीये. तर अशा पण काही काही वृद्धाश्रमामध्ये लोक असतात की ते फक्त त्यांच्याशी गप्पा मारतात आणि दॅट इज ऑल्सो बिझनेस. की त्याला ऑफकोर्स काही जण चॅरिटी म्हणून करतात, काही जण बिझनेस म्हणून करतात, पण लोकांना गप्पा मारायला माणसं नाही आहेत आणि ते गप्पा मारणं हा पण एक बिझनेस आहे. मंथली चार्जेस होते की तुम्ही रोज दिवसाला 2 तास गोवा ठरवा आणि गप्पा मारा लोकांची. सो बिझनेस अपॉर्च्युनिटी भरपूर आहेत. तुम्ही काही बिझनेस करू शकता जगात.
बिझनेस काय करायचा असा प्रश्न नाही. प्रश्न असा आहे की तुम्ही काय बिझनेस करू शकता. तर तुम्ही जो बिझनेस करू शकता तो शोधा. त्यासाठी तुम्ही त्याला स्वॉट अनालिसिस म्हणतात, स्ट्रेंथ, विकनेस, अपॉर्च्युनिटी, थ्रेट. तुमची स्ट्रेंथ, तुमचे स्ट्रॉंग पॉईंट काय, तुमचे विकनेस काय, तुमच्यासाठी कोणत्या संधी उपलब्ध आहेत तुमच्या एरियामध्ये. सध्या लॉकडाऊनमध्ये आपण जिओग्राफिकली फार फिरू शकत नाही, पण इंटरनेटमुळे आज मला साधारण 84 लोक आहेत आणि कोण कुठे मला माहित नाही, पण मी बसलोय मालाडला, दुगाडे सर कुठेतरी मुलुंडला आहेत, अजून कोण कोण कुठे ठाणे, कुठे वाशी, कुठे पनवेल, बऱ्याच ठिकाणून लोक आज कनेक्ट झालेत. सो झूम वरती तुम्ही काही करू शकता का. बरेच जण ऑनलाईन कुकिंग शिकवत आहेत, युट्यूब वरती कुकिंग वरती भरपूर चालू आहे, किंवा ऑनलाईन डान्स शिकवत आहेत. माझी एक मैत्रीण आहे जी वर्षानुवर्ष, म्हणजे हे लॉकडाऊन तर आत्ता झालंय, स्काईपवर वर्षानुवर्ष गाणं शिकवते अमेरिकेमधल्या स्टुडंट्सना. तर माझी भाची आहे ती. असे बरेच ऑपॉर्च्युनिटीज आहेत, त्या तुम्हाला शोधायला लागतील. म्हणजे म्हटलं की ते सहज नाहीये. त्यात तुम्ही काय काय करू शकता हे एक साधारण त्याचा आढावा घ्या आणि त्यानुसार लोकांना कम्युनिकेट करा. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे लोकांकडे मागायला शिका. आपल्याकडे टिपिकल महाराष्ट्रीयन माणसांची एक ज्याला आपण माइंडसेट म्हणतो की आपण सहसा मागायला थोडे घाबरतो किंवा लाजतो. मागायला लाजायचं नाही. तुम्ही त्यासमोर काहीतरी देणार आहात आणि त्यातून काहीतरी मोबदला घेणार आहात. तुम्ही काही मदत मागत नाही आहात, तुम्ही त्या बदल्यात काहीतरी देणार आहात. त्यामुळे त्यांना काय हवंय ते विचारा आणि त्यांना मी देऊ शकते, पण ह्याला एवढी एवढी किंमत लागेल किंवा ह्याला एवढा खर्च येईल, आणि त्यानंतर तुम्ही त्यांना मदत करा. त्यामुळे तुम्ही जर सांगितलं त्यांना की मी हे करू शकतो, तर डेफिनेटली तुम्हाला भरपूर संधी उपलब्ध होऊ शकते. आणि या संधी शोधणं हे खूप महत्वाचं काम आहे. आणि हे फक्त स्त्रियांसाठी नाहीये, ते इथे बसलेल्या प्रत्येकासाठी आहे. आणि आता जस्ट वेगळा विषय म्हणून सांगतो. माझी मुलगी समोर बसली आहे, 9 वर्षाची आहे. ती माझ्याकडे मागे लागले की आपण लिंबू पाण्याचा स्टॉल टाकायचा. तर मी म्हटलं ठीक आहे टाकूया, लिंबू पाण्याचा स्टॉल टाकायचा, लिंबू पाण्याचा स्टॉल टाकूया. सो देर आर लॉट्स ऑफ ऑपॉर्च्युनिटी. आमच्या इथे आजूबाजूला लिंबू पाण्याचा स्टॉलच नाही, तर आम्ही करू शकतो. ते करू नाही करू हा भाग वेगळा झाला, पण इफ सम आयडिया इज कमिंग टू यू, इमिजिएटली ती आयडिया उचला आणि ती कशी वापरता येईल, कशी चालवता येईल ते बघा. त्याच्यावरती काम करायला सुरुवात करा. ती आयडिया सोडू नका. एखादी जर तुम्हाला आयडिया आली, एखादी कल्पना आली, तर ती कल्पना सोडू नका, त्याच्यावरती काम करायला सुरुवात करा. तरच तुम्ही त्याच्या पुढे जाऊ शकाल, तुमच्या बिझनेसकडे जाऊ शकाल. पाध्ये साहेब, येस, माझा प्रश्न असा आहे, मी प्रकाश तांबोळे अध्यक्ष बोलतोय. सिनियर सिटीजनला बरेच वेळा बँकामध्ये त्यांच्या एजच्या हिशोबाने लोन साठी बँका अवॉइड करण्याचा प्रयत्न करतात. पण जर आपला बॅलन्स शीट स्ट्रॉंग असेल आणि समजा तुम्ही एखादा व्यवसाय करत असाल आणि तुम्हाला घरावरती लोन म्हणजे हाऊसिंग साठी लोन घ्यायचं आहे किंवा बिझनेस साठी लोन घ्यायचं आहे, तर त्यासाठी काय बँकांना काय बंधन आहे का, काय असं लिमिट्स आहेत का, अमुक एजच्या वरती सर्टनली लोन पास करायचं काय आहे. आणि दुसरा माझा प्रश्न असा आहे का सहज अगदी लोकांना म्हणजे 2-3 मिनिमम, आता लोकांची अपेक्षा आहे, आता जे बरेचसे लहान लहान माणसं हे होणार आहे बेरोजगार या करोनामुळे, तेव्हा त्यांना पटकन दिवशी 2-3 लाख विदाउट मार्गेज वगैरे अशी कुठली एखादी स्कीम असेल का ज्याला जास्त पेपर वर्क नाही किंवा हे आणि गव्हर्नमेंटचं त्याला प्राधान्य आहे, अशा प्रकारची एखादी स्कीम असेल ते सांगा. आणि हे याचं सांगितलं मी, पहिला प्रश्न केला त्याच्याबद्दल जराशी माहिती दिली तर बरी होईल. ओके. बँकांमध्ये जेव्हा लोन देतात त्यावेळी त्यांना रिपेमेंट थोडी, तुम्हाला जेव्हा पैसे देतो त्यावेळी त्यांना सगळ्यात महत्वाचं काय असतं, हा पैसे परत कधी येणार माझ्याकडे. सो बँक पण बिझनेस करायला बसली, जेव्हा तुम्हाला बँक पैसा देते त्यावेळी त्यांचं इंटरेस्ट कमवणं प्लस प्रिन्सिपल परत मिळवणं हा मुख्य उद्देश असतो. त्यामुळे बँकेला त्यांच्या रिपेमेंट विषयी काळजी असते आणि त्यामुळे जनरली 60च्या वर हाऊसिंग लोन, 55च्याच पुढे बऱ्याचदा ते थोडं हे करतात, पण 60च्या वर शक्यतो लोन देत नाहीत. आता बिझनेस असेल आणि एक्सेप्शनल केस असेल, तुमचा बिझनेस चालू असेल तर एक्सेप्शनल केसमध्ये तुम्हाला लोन मिळू शकतं. पण माझ्या माहितीत तरी बँकांमध्ये साधारणतः 60च्या वर शक्यतो लोन मिळत नाही आजपर्यंत तरी मी जे पाहिलंय. ऑफकोर्स मी 60च्या वरची एकही केस केलेली नाहीये किंवा असा प्रश्न आला नाही, पण याच्यावरती दुगाडे सर कदाचित जास्त चांगलं मार्गदर्शन करू शकतील माझ्यापेक्षा, कारण बँकिंगमध्ये त्यांनी बरीच वर्ष स्पेंड केलेली आहेत. पण माझ्या आजपर्यंत मी जेवढं एक 12-15 वर्ष बँकांसोबत काम करतोय, ऑडिट्स म्हणा किंवा काय म्हणा, जनरली 60च्या वर फक्त बिझनेस असेल तरच लोन देतात, हाऊसिंगसाठी लोन मिळत नाही. दुसरं, दुगाडे सरांनी अनम्यूट केलंय. दुगाडे सर तुम्ही काय बोलणार तिकडे एक
नाही, बँकेसंबंधीचे काही जे प्रश्न आहेत हा ते तुमच्या संपल्यानंतर मी त्याला टच करीन. चालेल. ओके ओके ओके. कमीत कमी पेपर वर्क मध्ये जे लोन मिळणार आहे ते मुद्रा लोन नावाची एक योजना आहे. तर त्या योजनेमध्ये तुम्ही अप्लाय करू शकता, पण त्याला कोणतीही गोष्ट जी तुम्ही म्हणता तर त्यासाठी तुम्हाला डॉक्युमेंट शिवाय काहीच नाही करू शकत. म्हणजे अगदी साधं आहे. तुम्हाला सध्या लॉकडाऊन चालू आहे. तुम्हाला जर घरातून बाहेर पडायचं असेल, तुम्हाला आधार कार्ड पॅन कार्ड शिवाय घरातून बाहेर पडता येत नाही. म्हणजे जिथे लॉकडाऊन स्ट्रिक्ट आहे तिकडे तुम्हाला आधार कार्ड पॅन कार्ड किंवा एसेन्शियल सर्व्हिससाठी पण डॉक्युमेंटरी एव्हिडन्स. सो पेपर वर्कला पर्याय नाही आहे, हे सगळ्यांनी लक्षात ठेवा. पहिलं आत्ता तुम्ही कदाचित एखाद्या वेळेस तुम्हाला लोन मिळेल सुद्धा, पण लॉंग टर्म मध्ये अजून 1-2 वर्षांनंतर पेपर वर्क शिवाय तुम्हाला काहीच मिळणार नाहीये. हे अगदी म्हणजे काळ्या दगडावरची रेघ आहे, जे ऑलरेडी त्याच्यावरती काम सुरू झालंय. जर वन नेशन वन रेशन कार्ड ही कॉन्सेप्ट गव्हर्नमेंटने ऑलरेडी आणलेली आहे. त्याचं कारण काय आहे, तर भारताचे जे नागरिक आहेत त्या नागरिकांचा एक डेटा असतो आणि तो डेटा कलेक्ट करून त्याच्यावरती काम होणं म्हणजे अल्टिमेटली इट इज ऑल अबाउट सिक्युरिटी. नॉट ओनली आपण नॅशनल सिक्युरिटी विषयी नको बोलूया, पण इट इज अबाउट सिक्युरिटी ऑफ द मनी. बँक तुम्हाला जो पैसा देते त्याच्या सिक्युरिटी विषयी त्यांना जास्त हे असतं. परदेशामध्ये प्रायव्हेट सर्व्हिस आहे की जर तुम्ही लोनला अप्लाय केलं असेल तर तुमची प्रायव्हेट हिस्ट्री चेक केली जाते. आपल्याकडे फक्त एक सिबिल स्कोअर नावाचा स्कोअर आहे जो चेक केला जातो, पण परदेशामध्ये प्रायव्हेट एजन्सी आहेत जे तुमच्या अख्ख्या हिस्ट्रीचं इन्व्हेस्टिगेशन करतात की तुमच्या सवयी काय आहेत, तुम्ही कुठे स्पेंड करता, तुम्ही कुठे जाता, तुम्ही कुठे राहता, तुमच्या नावावर काय काय कर्ज आहेत, तुमच्यावर काय काय डॉक्युमेंट्स आहेत, तुम्ही कुठे गॅरेंटर आहात, काय आहात, हे सगळं इन्व्हेस्टिगेशन आता परदेशात या सर्व्हिस चालू आहेत. भारतात अजून चालू नाही आहेत आणि भारतात अजून तेवढं डॉक्युमेंटेशन स्ट्रॉंग नाही आहे, पण लवकरच हे येईल. त्यामुळे पेपर वर्क शिवाय कर्ज हे खूप कठीण काम आहे. तरी पण मुद्रा लोन ही अशी एक योजना आहे की तिकडे ऍटलिस्ट आपण ट्राय करू शकतो. आता मध्यंतरी आपल्या माननीय अर्थमंत्री जे आहेत निर्मला सीतारामन, त्यांनी घोषणा केली होती बँकांसाठी स्पेशली की लोन देताना जो आडमुठेपणा, ज्याला टिपिकली शब्द वापरायचे बँका, जे हा माझा शब्द नाही आहे, हा कस्टमरचा शब्द आहे, हे बऱ्याचदा बँकात आडमुठेपणा करायच्या, तर ते करू नका असे स्पेसिफिक निर्देश बँकांना देण्यात आलेले आहेत, स्पेशली ह्या काळात MSME साठी. त्यामुळे ह्या काळात तुमच्याकडे खरोखर चांगला प्रोजेक्ट असेल तर बँकांकडे जा. बँका तुम्हाला मदत करायला 100% तयार होतील. आणि मी दुगाड्या सरांना विनंती करतो की ह्याविषयी त्यांनी अजून एक थोडं मार्गदर्शन करावं. दुगाडे सर नाही म्यूट खोला ना. मनोहर साहेब, दुगाडे सर साहेब अनम्यूट करा. नाही, मी केलेलं आहे, माझ्याकडून केलेलं आहे. हा बोला. तुमचा कुठला मुद्दा होता आता? सर बँकिंग मध्ये डॉक्युमेंटेशन आणि लोन फॉर सिनियर सिटीजन्स. ओके. एक म्हणजे लोन फॉर सिनियर सिटीजन. आय एम ऑडेबल? ऐकू येतंय? हो हो. लोन सिनियर सिटीजनचे 2 प्रकार आहे. एक लोन म्हणजे जर सिनियर सिटीजन एकटा असेल आणि त्याला उदरनिर्वाहासाठी किंवा मेडिकल एडसाठी जर हे हवं असेल तर त्याला गव्हर्नमेंटने चांगली स्कीम्स केलेली आहे. त्याला म्हणतात रिव्हर्स मॉर्गेज लोन. रिव्हर्स मॉर्गेज लोन म्हणजे तुमची जी प्रॉपर्टी आहे त्या प्रॉपर्टीची जे व्हॅल्युएशन, ते व्हॅल्युएशन करून तुम्हाला दर महिना एक ठराविक रक्कम बँक देऊ शकते आणि मग ती तुमच्या मृत्यूनंतर किंवा तुम्ही ज्या पिरियडसाठी आहे त्या पिरियडसाठी ॲव्हरेज 15 ते 20 वर्ष बँक पकडते. त्याप्रमाणे तुम्हाला जसं आपला रिपेमेंटचा EMI आहे तसं तुम्हाला दर महिन्याला एक ठराविक रक्कम त्या रिव्हर्स मॉर्गेजच्या तुम्हाला डिस्बर्स केली जाते आणि ती तुम्हाला रक्कम मिळते. अबाउट बिझनेसच्या बाबतीमध्ये क्लिअर कट काही तेजस पाध्यांनी सांगितलं की इट डिपेंड्स अपॉन हाऊ यू आर गोइंग टू मेक रिपेमेंट. बँक जनरली 60-55 वर्षाच्या पुढे झाल्यानंतर हाऊसिंग लोन देऊ शकत नाही, कारण जर तुमचं इन्कम जनरेशन नसेल झालेलं आता. पर्टिक्युलरली बँक असं बघतं तुमचं जर 100 रुपयाची रिक्वायरमेंट आहे आणि ती 55 ते 60 वर्षापर्यंत आता आलात, तुम्ही जर नोकरी करत असाल तर तुमचं सेव्हिंग असलं पाहिजे. सो दॅट मस्ट सपोर्ट युअर हाऊसिंग लोन, कॉस्ट ऑफ द हाऊसिंग लोन. 1
सेकंड पार्ट तुमचा बिझनेस असेल तर बिझनेस तर तुमचा इन्कम जे झालाय त्या इन्कम मधलं तुमचं सेव्हिंग इन्व्हेस्टमेंट जे असेल त्याच्यात तुम्ही पार्ट करू शकता. हे नसेल तर कमीत कमी पुढच्या 5 ते 7 वर्षामध्ये तुम्ही जे काही रिपेमेंट करू शकता. कारण मला सिनियर सिटीजनच्या संदर्भामध्ये बँका जनरली 10 वर्षाच्या पुढचं रिपेमेंट देऊ शकत नाही, देत नाहीत, बिकॉज दे आर वरीड अबाउट रिपेमेंट. कारण एखादी व्यक्ती एक्सपायर झाल्यानंतर ते पैसे वसूल करण्यासाठी जी काही प्रोसिजर आहे ती खूप क्लिष्ट असल्यामुळे आणि खर्च असल्यामुळे बँका साधारणतः या लोन द्यायला उत्सुक नसतात. पण तुम्ही जर बँकेकरता तुमचं अकाउंट रेग्युलर असेल, तुमच्या त्यांच्याकडे ऑपरेशन चांगले असतील तर बँका निश्चित मदत करतात बिझनेससाठी. तुमची बॅलन्स शीट बघून त्या बॅलन्स शीटच्या परफॉर्मन्स बघून तुमचा प्रॉफिट अँड लॉस बघून तर ती जर पोझिशन आपली स्ट्रॉंग असेल तर आपल्याला लोन नक्कीच मिळू शकते. सेकंड पॉईंट मगाशी ओझरता पाध्ये साहेबांनी म्हटलं की आता कुठलंही लोन असलं, आय एम रिपीटिंग, कुठलंही लोन असलं तरी बँक पहिले तुमच्या क्रेडिट रेटिंग एजन्सीज आहेत त्याच्याकडे तुमच्या रेटिंग बघतं आणि हे रेटिंग बघितल्यानंतर बऱ्याच वेळा बँका तुमच्या प्रपोजल रिजेक्ट करतात. मग जर बँकेने तुम्हाला सांगितलं तुमचं क्रेडिट रेटिंगच्यामुळे आम्ही कमी केलं तर मग आपण त्या क्रेडिट रेटिंग एजन्सीला कनेक्ट करून त्यांच्याकडनं तो आपला रिपोर्ट मागवायला लागतो आणि मग त्या रिपोर्टमध्ये आपल्याला कळतं की काय. आता मी माझं उदाहरण पण सांगतो. मला 1 महिन्यापूर्वी मी जस्ट क्लिक केले की आय वॉज नॉट इंटरेस्टेड इन लोन, पण मी विचार केला की म्हटलं बघूया तर खरं आपलं रेटिंग काय आहे. आणि मी रेटिंग केल्यानंतर मी बघितलं की माझ्या याच्यामध्ये रिपोर्टमध्ये माझं रेटिंग खूप कमी आलं. मी कमी का आलं बघितलं तर मी बघितलं की मी नोकरीला लागल्यापासून जी काही लोन घेतलेली आहेत बँकेकडनं ती सगळी लोन तिथे अजून दिसत आहेत. म्हणजे माझी सगळी रिपेमेंट झाली आहे. हे जेव्हा बँक लोन देतं त्या बँक रिपोर्ट करतं, पण लोन रिपेमेंट झालं जर रिपोर्ट केलं नाही रेटिंग एजन्सीला तर त्या आउटस्टँडिंग दिसतं, ओव्हरड्यू दिसतो आणि त्यामुळे आपल्या रेटिंगच्या मधले मार्क्स कमी होतात आणि मग रेटिंग कमी होतात. त्यामुळे प्रत्येकाने ज्यांचा बिझनेस आहे त्या बिझनेस माणसांनी बिझनेसमननी उद्योजकांनी मला नम्र विनंती आहे की आपण आपलं रेटिंग आहे हे रेटिंग त्या क्रेडिट एजन्सीकडे हल्ली रेटिंग हे फ्री मिळतं. रेटिंग इज अवेलेबल फ्री ॲट नंबर ऑफ रेटिंग एजन्सीज. तुमचं पहिलं रेटिंग एजन्सी फ्री येतं तर तुम्ही आपलं रेटिंग एजन्सी फ्री करून घ्या. आपलं सगळं रेटिंग एजन्सीमध्ये आपला जे मार्क्स आहेत आपले जे पर्टिक्युलर ते परफेक्ट आहे की नाही बघा, अपडेट आहेत की बघा. नसेल तर त्या रेटिंग एजन्सीला आपल्याला कळवायचं. त्या रेटिंग एजन्सीला कळवा की ही माझी लोन रिपेमेंटची सगळी सर्टिफिकेट्स आहेत ते केल्यानंतर ताबडतोब त्या रेटिंग एजन्सी माझं रेटिंग वाढवलं. तर हे 2 महत्वाचे मुद्दे आहेत. आणखीन काही मुद्दे मग अशी बँकांच्या मध्ये विचारले ते मला असं वाटतं मी शेवटच्या तुमचं संपलं की त्याला स्पर्श करतो. ओके, आय विल टच दोज पॉइंट ॲट द एंड. प्रोसीड. एम आय क्लिअर? डाऊट क्लिअर झाला का? येस. ओके, नेक्स्ट. एक सकाळी एक प्रश्न आला होता पूजा मॅडमचा होता. ऑनलाईन बिझनेस वाढवायचा आहे पण ते कसं ते समजत नाही, त्याबद्दल थोडं मार्गदर्शन होईल का? डेफिनेटली ऑनलाईन बिझनेस वाढवायला सगळ्यात मोठं तुम्हाला जे करायला पाहिजे ते म्हणजे ऑनलाईन प्रेझेन्स वाढवायला पाहिजे. बऱ्याचदा जे आपले सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योजक आहेत किंवा सूक्ष्म आणि लघु, मध्यम तरी थोडे मोठे असतात पण सूक्ष्म आणि लघु उद्योजकांचा एक मोठा प्रॉब्लेम असतो की मार्केटिंगसाठी वेगळं बजेट नाही करत. कोणताही बिझनेस असो तुम्हाला मार्केटिंगवर खर्च केलाच पाहिजे, तुम्हाला पर्यायच नाही. भले तुम्ही 100 रुपये करा, 200 रुपये करा, 500 रुपये करा, 1000 रुपये करा, पण त्याला एक साईडला कंपल्सरी बजेट मार्केटिंगसाठी सुरू करा. इट इज अबाउट हॅबिट, सवयीचा भाग आहे. त्यामुळे तुमचं काही ना काहीतरी मार्केटिंग रोज झालं पाहिजे, रोज. तरच आउट ऑफ साईट इज आउट ऑफ माइंड. जर तुम्ही लोकांसमोर आला नाहीत तर लोक तुम्हाला विसरून जाणार. हा सृष्टीचा नियम आहे. मला एक सांगा, शाळेत आपल्या वर्गात साधारणतः 50-60 मुलं असायची, त्यातल्या किती जणांची सगळ्यांची नावं तुमच्या लक्षात आहेत? त्यातले किमान 40 लोकांना आपण विसरलोय. का विसरलोय? कारण आउट ऑफ साईट इज आउट ऑफ माइंड. त्यातले जे तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर आहेत, जे तुमच्या संपर्कात, जे तुमच्या नंतर कॉलेजला पण होते, ते तुमच्या लक्षात आहेत. तुमच्या बिझनेसचा पण तोच प्रॉब्लेम आहे, चॅलेंज आहे. तुमचा बिझनेस जर लोकांच्या रोजच्या रोज समोर येत नाही राहिला तर लोक त्याला विसरणार. त्यामुळे सगळ्यात महत्वाचा भाग जर काय असेल तर तुम्ही लोकांच्या रोज समोर आलं पाहिजे. आणि लोकांच्या रोज समोर यायचं तर मार्केटिंग.
त्यामुळे अशा क्रायसिसमध्ये स्पेशली ज्याला आम्ही टिपिकली रिसेशन म्हणतो, तर हे पण एक प्रकारचं रिसेशनच आहे. करोना किंवा लॉकडाऊन हे पण रिसेशन आहे. रिसेशनच्या काळात बाकी सगळे खर्च कमी करा, पण मार्केटिंगवरचा खर्च डबल करा, असं आम्ही लोकांना सांगतो आमच्या क्लायंटना, की जिथे तुम्हाला गरज आहे. काही बिझनेस असे की जिकडे आम्ही मार्केटिंगचे खर्च, बाकी लोकांचे खर्च, पगार अर्धे केले, ऑफिसची कॉस्ट अर्धी केली, पण मार्केटिंगचा खर्च वाढवला, ऑनलाईन प्रेझेन्सचा खर्च वाढवला, मार्केटिंगचं बजेट वाढवलं, वाचवलेले पैसे आम्ही मार्केटिंगमध्ये टाकले. जोपर्यंत तुम्ही मार्केटिंग करत नाही, जोपर्यंत तुम्ही जगाला सांगत नाही की मी हे करतोय, तोपर्यंत आता एवढे आपण 84 लोक आहोत इकडे, 84-85 लोक सगळे. तुम्ही साधारणतः रेग्युलर भेटत असाल, तुम्हाला माहिती असेल, पण त्यातले 10-15 लोकच तुम्हाला प्रॉमिनेंटली माहिती आहेत. बाकीचे लोक तुम्हाला नीट माहित नाही. ते का माहित नाहीत? कारण सगळ्यांची ऍडव्हर्टाईज तुम्हाला माहित नाही, सगळ्यांचे प्रोडक्ट तुम्हाला माहित नाही. हेच जर या सगळ्यांनी मार्केटिंग सुरू केलं प्रत्येकाने, तर डेफिनेटली तुम्हाला हे कळायला सुरुवात होईल. त्यामुळे मार्केटिंगला खूप महत्व आहे. ऑनलाईन असो, ऑफलाईन असो, कसंही असो, पण मार्केटिंगवरती तुम्ही डेफिनेटली काम केलं पाहिजे. चॅटबॉक्समध्ये 3 प्रश्न आहेत सर, मी ते 3 प्रश्न घेतो आणि मग आपण दुसऱ्या प्रश्नाकडे बोलूया. पहिला प्रश्न होता, सरकारी नियमानुसार पार्टनरशिपमध्ये व्यवसाय करायचा असेल तर काय केलं पाहिजे? सरकारी नियमानुसार पार्टनरशिपमध्ये व्यवसाय करायला काही वेगळे नियम नाही आहेत. फक्त एक पार्टनरशिपमध्ये जेव्हा तुम्ही व्यवसाय करता, एक लक्षात ठेवा, सरकारचे बरेच कंप्लायन्स तुम्हाला लागू होतात. म्हणजे इन्कम टॅक्सचे म्हणा किंवा जीएसटीचे म्हणा. इन्कम टॅक्समध्ये तुम्हाला लोकांचा TDS कापायला लागतो, तुम्हाला वेगवेगळे रजिस्ट्रेशन घ्यायला लागतात, जीएसटी रजिस्ट्रेशन तुम्हाला घ्यायला लागतं, रिटर्न्स रेग्युलर भरायला लागतात. तर हे जे कंप्लायन्स आहेत, या कंप्लायन्सला पण तेवढंच महत्व द्या. तुमचा रेग्युलर नॉर्मल बिझनेस असो किंवा पार्टनरशिप बिझनेस असो. बऱ्याचदा आम्ही सांगतो की जर तुमचं नवीन बिझनेस असेल आणि जर तुम्ही ट्रायल अँड एरर करत असाल, म्हणजे सुरुवातीला ज्याला आपण प्रयोग म्हणतो की आपण हे करून बघूया, त्याच्यामध्ये अजून सराव करायचा आहे, तर त्यावेळी आम्ही ऍडवाइस करतो की 6 महिने, वर्षभर तरी किमान प्रोप्रायटरी बिझनेस करा. लगेच पार्टनरशिप किंवा प्रायव्हेट लिमिटेड करू नका. अनलेस अदरवाईज तो इन्व्हेस्टर ऑलरेडी तुमच्याकडे आलाय, तोच म्हणतोय की मला पार्टनरशिप करायची, तर ठीक आहे. पण जर तुम्ही स्वतःहून करणार असाल तर जनरली आम्ही पहिले किमान 6 महिने ते वर्षभर, कधी 2 वर्ष प्रोप्रायटरी बिझनेस ऍडवाइस करतो. कारण त्यात लिगल कंप्लायन्स, टॅक्सेशन कंप्लायन्स खूप कमी आहेत. तुम्हाला एकंदर इतर जे कंप्लायन्स, कारण तुम्हाला फोकस करायला वेळ नसतो. तुम्हाला बऱ्याचदा टॅक्सेशनवर किंवा इतर गोष्टींवर फोकस करण्यापेक्षा बिझनेसवर फोकस करणं जास्त महत्त्वाचं असतं. आणि त्यावेळी जर तुम्हाला सर्व्हिस घ्यायची असल्या चार्टर्ड अकाउंटंटच्या किंवा कन्सल्टंटच्या, तर तुमचं तेवढं बजेट पण नसतं. त्यामुळे इनिशियल डेजमध्ये आम्ही जनरली प्रोप्रायटरी कन्सर्न ऍडवाइस करतो 6 महिने ते वर्षभर. एकदा तुमच्याकडे ते बजेट निर्माण झालं, तुमच्याकडे प्रॉफिट आलं, तुमच्याकडे खेळता पैसा आला, की मग तुम्ही पार्टनरशिप किंवा प्रायव्हेट लिमिटेड हे स्ट्रक्चर करू शकता. चॅटबॉक्स मधला पुढचा प्रश्न होता, CGT MSc मध्ये डू दे गिव्ह लोन फॉर सर्व्हिस सेक्टर और स्टार्टअप? येस, सिंपल आहे. तुम्ही जर स्टार्टअप इंडिया अशी साईट गुगल केली तर तिकडे या स्टार्टअपची सगळी माहिती आहे. फक्त स्टार्टअपची व्याख्या जरा बघून घ्या. लोकांना वाटतं की मी जर बिझनेस सुरू केला तर मी स्टार्टअप झालो, तसं नाहीये. स्टार्टअपची व्याख्या वेगळी आहे. इनोव्हेशन जर असेल तर त्याला बऱ्याचदा स्टार्टअप बनलं जातं. त्यामुळे तुमच्या बिझनेसमध्ये काहीतरी इनोव्हेशन पाहिजे, तर तुम्हाला ते स्टार्टअपमध्ये काउंट होतं आणि मग तुम्हाला त्याच्यामध्ये कन्सिडर होतं. पुढचा प्रश्न आहे, माझे स्वतःचे केक आणि पार्लर आहे आणि आधार उद्योग 2 इयर झाले काढून, मला गव्हर्नमेंटचे लोन मिळू शकेल का? 100% लोन मिळू शकेल. मुद्रामध्ये तुम्हाला लोन मिळायची शक्यता नाकारता येत नाही. तुम्ही ट्राय करू शकता, पण तुम्हाला इन्कम टॅक्स रिटर्न भरायला सुरुवात केली पाहिजे. हे मी सगळ्यांना काल पण सांगितलं होतं, आज परत सांगतो. जे काही तुमचं इन्कम आहे, तुम्हाला जर 5 वर्षांनी मोठा उद्योजक व्हायचा असेल तर तुम्ही आज त्याची पेरणी सुरू केली पाहिजे. ज्याला आपण बहरलेले वृक्ष म्हणतो ना, जे बहरलेले वृक्ष असतात, बहरलेले वृक्षही उद्योजकासारखे असतात. ते सावली पण देतात, फळं पण देतात, ते पाणी पण धरून ठेवतात, सगळं करतात. तर तसा जर व्हायचं असेल, त्याची पेरणी आज व्हावी लागते, तर तो वृक्ष 5 वर्षांनी 10 वर्षांनी बहरतो. त्याचं तुमच्यासाठी पेरणी आहे ना, ती इन्कम टॅक्स रिटर्न ही पेरणी आहे. आणि त्याच्यामध्ये तुम्ही जेवढं क्लिअर ठेवाल, जेवढं वाईट दाखवाल, कारण बऱ्याचदा काय होतं, तुम्ही खोटं दाखवलं ना तर लक्षात ठेवायचा प्रॉब्लेम होतो. लक्षात ठेवायचा प्रॉब्लेम काय, तर तुम्ही सांगता की मला टर्नओव्हर 10 लाख आहे, पण इन्कम टॅक्स रिटर्न मध्ये 5 लाख दिसतो. मग देअर इज अ कॉन्ट्रडिक्शन. त्यापेक्षा 10 लाख दाखवा, 10-15 हजार रुपये जास्त टॅक्स भरा, काही फरक नाही पडत. फार काय मोठं नुकसान होत नाही तुमचं 10-15 हजारांनी. पण ते जर आज भरलं तर तुमची लोनची एलिजिबिलिटी प्रचंड वाढते, तुमची जेन्युनिटी प्रचंड वाढते, आणि गव्हर्नमेंट ना तुम्हाला ओळखते की गव्हर्नमेंट तुम्हाला माणूस म्हणून ओळखत नाही.
तुम्ही कंप्लायन्स म्हणून ओळखते, म्हणजे तुम्ही रिटर्न, इन्कम टॅक्स रिटर्न वेळेवर भरताय का, तुम्ही जीएसटी रिटर्न वेळेवर भरताय का, तुम्ही टॅक्सेस वेळेवर भरताय का, तुम्ही सगळे कंप्लायन्सेस फॉलो करताय का, ह्या सगळ्यानुसार तुम्हाला गव्हर्नमेंट ओळखते. गव्हर्नमेंटसाठी यू आर नॉट इंडिव्हिज्युअल, यू आर वन पॅन और युअर वन जीएसटी नंबर. तुमच्यासाठी गव्हर्नमेंटसाठी तेजस पाटे, अशोक दुगाडे किंवा कैलास मनोरे किंवा प्रकाश तांबोळी ही माणसं नाही आहेत. हे कंप्लायन्स काय करतात त्याच्यावरून त्यांचं रेटिंग ठरतं गव्हर्नमेंटमध्ये. त्यामुळे तुम्हाला गव्हर्नमेंटचे कंप्लायन्सेस जेवढे चांगले करता येतील, जेवढे जास्त स्ट्रॉंग ठेवता येतील तेवढे ठेवायचा प्रयत्न करा. तुम्हाला 100% आज कदाचित लोन मिळणार नाही, पण आज तुम्हाला जर तुम्हाला रिटर्न भरता आलं, मागच्या वर्षाचं रिटर्न भरता येईल ते, आणि हे रिटर्न जर तुम्ही भरू शकलात तर 2 वर्षाचं रिटर्न भरून तुम्हाला 6-8 महिन्यांनी यू कॅन अप्रोच बँक की आम्हाला कर्ज हवंय, आणि तुम्ही कर्ज घ्यायला डेफिनेटली जाऊ शकता. सर यांनी सांगितलं की इन्कम टॅक्स भरतात ते आहेत आता ऑनलाईन. मग मिळू शकेल ना. येस, इन्कम टॅक्सची फाईल आहे, मग 100% तुम्ही बँकेला अप्रोच करा. आणि मी सांगितलं असं बँकेला अप्रोच करा, तुम्हाला काय रिक्वायरमेंट आहे, कशासाठी लोन हवंय. मी एक बऱ्याचदा मी सेशन पण घेतो बॅलन्स शीटवर रेग्युलरली. त्यावेळी मी लोकांना एक सोपा प्रश्न विचारतो की मी तुम्हाला 10,000 करोड रुपये आज मी स्वतः देतो, त्याचं काय करणार तुम्ही? मी समजा तुम्हाला 10,000 करोड रुपये दिले तर तुम्ही काय करणार? तर बरेच लोक गोंधळून जातात की मला माहित नाही काय करायचं. पैसे त्यालाच मिळतात ज्याच्याकडे खर्च करायचा प्लॅन रेडी आहे. त्यामुळे अंबानीला 10,000 करोड का मिळतात, किंवा बिर्लाला 10,000 करोड का मिळतात, किंवा अदानीला 10,000 करोड का मिळतात, किंवा फॉर एक्झाम्पल रिलायन्स मध्ये आता आपल्याला माहिती आहे की लॉकडाऊन मध्ये जिओ मध्ये काही 100 करोडची इन्व्हेस्टमेंट आली, काही लाख करोडची. 4 वेगवेगळ्या कंपन्यांनी इन्क्लुडिंग फेसबुक, 4 वेगळ्या कंपन्यांनी मुकेश अंबानींच्या रिलायन्स जिओ मध्ये पैसे गुंतवले. आता रिलायन्स जिओने सगळे पैसे वापरून आपलं सगळं कर्ज फेडून टाकलं. सो त्याच्याकडे पैसे घेताना प्लॅन होता. तसा तुम्ही पैसे घेऊन एक्झॅक्टली काय करणार याचा प्लॅन तुमच्याकडे रेडी पाहिजे. तुम्हाला जर प्लॅन नसेल तर तुम्हाला बँक पैसे देणार नाही, हे तुम्ही समजून घ्या स्पष्टपणे. सर एक ऑनलाईन आपल्या अभिजित खडकबाण प्रश्न विचारतायत. येस येस, खडकबाण म्यूट खोला. खडकबाण साहेब म्यूट खोला तुमचा, म्यूट खोला. येतो आवाज येतो? येतोय. सर माझा प्रश्न असा होता का आता मी 10-15 वर्षापासून माझा डिस्पोजेबल आयटमचा मी बिझनेस करतोय, आणि टॅक्स फाईल पण व्यवस्थित रेग्युलर भरतोय. पण आता समजा मुद्रा लोन किंवा सरकारी ज्या योजना आहेत यांच्या साठी आता आम्ही कल्याण जनता सहकारी बँकेतून मी माझा संपूर्ण टर्न ओव्हर करतोय. पण समजा सरकारी बँकेमध्ये जर गेलो तर मुद्रा लोन कोऑपरेटिव्ह बँक देऊ शकते का सरकारी बँका? नाही, मला वाटतं मुद्रा लोन कोऑपरेटिव्ह बँका कडे नाहीये ती फॅसिलिटी. तुम्हाला सरकारी बँकेकडेच जावं लागेल. आणि मी जसं सांगितलं काल की तुम्ही सरकारी बँकेकडे जाताना आयदर तुम्ही डायरेक्ट बँकेकडे जाऊन अप्रोच करा, किंवा तुम्ही MSMEच्या ऑफिसच्या थ्रू किंवा NSICच्या ऑफिसच्या थ्रू अप्रोच करा. सरकारी बँकेमध्ये पहिले गेलो का पहिले विचारतात तुमचं अकाउंट कुठे? अकाउंट ओपन करायचं. सर कसं आहे, 2-3 गोष्टी थोड्या वेगळ्या ऍड करतो. जेव्हा आपण बिझनेस वाढवायचा विचार करतो त्यावेळी कोऑपरेटिव्ह बँक ही सुरुवातीला ठीक असते, पण एका पॉईंट नंतर तुम्हाला एक नॅशनलाइज बँक आणि एक प्रायव्हेट बँक, जनरली आमचे जेवढे क्लायंट आहेत त्या सगळ्यांची एक नॅशनलाइज बँक आणि प्रायव्हेट बँक, भले त्या खात्यामध्ये 10,000 रुपये 50,000 रुपये पडून असतात पण ती चालू करून ठेवली. नॅशनलाइज बँक का, तर जेव्हा तुम्हाला सरकारी कामांसाठी बँक गॅरंटी किंवा कोणत्याही कामासाठी बँक गॅरंटी लागते किंवा अशी लोन्स लागतात तर त्यावेळी सरकारी बँकांचेच बँक गॅरंटी चालते बऱ्याच ठिकाणी. जनरली प्रायव्हेट किंवा कोऑपरेटिव्ह बँकांची बँक गॅरंटी चालत नाही. सो त्यावेळी आम्ही नॅशनलाइज बँका ऍडवाइज करतो. दुसरं, प्रायव्हेट बँकांमध्ये बऱ्याचदा तुम्हाला सर्व्हिस खूप फास्ट मिळते. म्हणजे तुम्हाला छोटी फॅसिलिटी असेल, शॉर्ट टर्म फॅसिलिटी असेल तर नॅशनलाइज बँकांपेक्षा, अर्थात मी नॅशनलाइज बँकेला नावं ठेवत नाहीये, पण हा त्यांच्या याचा भाग आहे. त्याच्यासाठीच आम्ही तिथे बँकेमध्ये टर्नओव्हर करतो ना. मग त्यामुळे एक्झॅक्टली तिथे फॅसिलिटी मिळतात. पण मग पॅरलली बँकिंग इज ऑल अबाउट रिलेशनशिप. बँकिंगचं ना सगळ्यात, तुम्ही किती ऑनलाईन बँकिंग करा, काही करा, पण सगळ्यात इट अल्टिमेटली मॅटर्स. तुमच्या सगळ्यात महत्वाचं काय असेल तर बँकांची रिलेशन कसे आहेत तुमचे, तिथल्या माणसांची, मॅनेजरची. आणि जसं मी सांगितलं की तुम्ही त्यांच्यासाठी, तुम्ही माणूसपेक्षा सुद्धा त्यांच्यासाठी तुम्ही अकाउंट आहात. त्यामुळे तुमच्या अकाउंटला व्यवहार काय होतोय, तुमच्या अकाउंटला चेक बाउन्सिंग कमी आहे का, तुम्ही रेग्युलर ट्रान्झॅक्शन करताय का, या सगळ्या गोष्टी ते डेफिनेटली चेक करणार.
माणूस म्हणून तर बघणारच, काय तुम्ही कसे आहात, काय आहात, तुमची बॅलन्स शीट कशी आहे, ऍज अ बाकी तुमच्या इतर ज्या गोष्टी आहेत त्या. पण त्याचबरोबर अकाउंट मध्ये टर्नओव्हर होतोय का, आपण सांगितलं अकाउंट ओपन करा की याने अकाउंट ओपन केलंय का, किंवा आपण जे सांगतोय ते डॉक्युमेंट द्यायला किती वेळ लागतो. म्हणजे तुम्ही आज डॉक्युमेंट मागितलं तर तुम्ही 24 तासाच्या जर बँकेला डॉक्युमेंट दिलं तर बँकेच्या मनामध्ये तुमच्याविषयी एक रिस्पेक्ट निर्माण होतो की बाबा याच्याकडे जे डॉक्युमेंट मागतो ते मिळतं, किंवा याच्याकडे डॉक्युमेंटेशन व्यवस्थित आहे, स्ट्रॉंग आहे. सो बँका पण, आपण पण जजमेंट करत असतो ना माणसाची. आपण जर एखाद्याला बरोबर. सांगितलं हे काम कर आणि त्याने 24 तास केलं, तुमचा विश्वास वाढत जातो त्या माणसाविषयी. तसंच बँकांचं पण आहे, इट इज युनिव्हर्सल. सगळ्या निसर्गाचे नियम सगळीकडे सारखे असतात. त्यामुळे मुद्रा जनरली ऍडवाइस करतो की प्रायव्हेट बँका आणि कोऑपरेटिव्ह बँकासोबत ठेवाच, पण एक अकाउंट नॅशनलाइज बँकेत आणि एक अकाउंट प्रायव्हेट बँकेत कायम ठेवा. एक 10,000 रुपयाची सेव्हिंग साधे अकाउंट जर तुम्ही चालू ठेवले त्याने काही फार तुमचं नुकसान होत नाही, पण एक स्टँडर्ड अकाउंट तुमचं बँकांमध्ये ह्या पाहिजेच. आणि वर्षातून साधारण एक 2-3 वेळा, मी छोट्या उद्योजकांना बरेच सांगतो की तुम्ही काय नाही ना तर एक 50,000चं बँकेकडून लोन घ्या आणि वेळेवर रिपे करा. 50,000चं एक वर्षभराचं इंटरेस्ट समजा तुम्ही 10% घेतलं असेल तर 5,000 रुपये इंटरेस्ट होता. पण जेव्हा तुम्ही 50,000चं लोन घेता आणि रिपेमेंट करता त्यावेळी तुमचा सिबिल स्ट्रॉंग होतो की हा माणूस लोन घेतो आणि वेळेवर रिपे करतो. हेच एक रेकॉर्ड क्रिएशन आहे, हे तुम्ही सुरुवात केलं पाहिजे. इट इज ऑल अबाउट रिलेशनशिप विथ बँक. बँका पण रिलेशनशिप वरतीच कर्ज देतात. शेवटी आपण सगळे जेव्हा उद्योजक म्हणतो तर त्यावेळी जर तुम्हाला 2 माणसं समोर आली, एक तुमचा मित्र आहे आणि एक तुम्हाला माहित नाहीये, आणि दोघांचे रेट सेम असले तर तुम्ही तुमच्या मित्राबरोबर बिझनेस करता किंवा तुम्ही त्याच्याबरोबर बिझनेस करता की ज्याला तुम्ही ओळखता. तर बँका पण बघतात की बाबा मी ह्याला जास्तीत जास्त कसा काय ओळखू शकतो. त्यामुळे बँकांसोबत तुम्ही रिलेशनशिप बिल्ड करायला सुरू केलं, म्हणजे तुम्हाला 2 वर्षांनी लोन हवं ना, तर आज तुम्ही बँकांसोबत रिलेशन सुरू केलं पाहिजे. याला पेरणी म्हणतो आपण. जर तुम्ही पेरणी सुरू केली आज तर तुम्हाला पुढे जाऊन त्याचे फायदे होणार. आपल्याकडे बऱ्याचदा म्हणजे उद्योजकतेमध्ये उद्योजकांनी स्मार्ट असायला पाहिजे. दुगाडे सर त्याच्याविषयी खूप चांगलं बोलतात. उद्योजकांनी स्मार्ट असायला पाहिजे असं म्हटलं तर स्मार्ट म्हणजे काय, तर ह्या सगळ्या पेरण्या आपण आत्ता सुरू केल्या पाहिजे. मग ती बँकिंग असेल, ते रिलेशन असेल, नेटवर्किंग असेल, किंवा MSME ऑफिस असतील, NSSC ऑफिस असतील. काय नाही तर जाता येतात त्या ऑफिसरला भेटा, फोन करा, त्याला म्हणून काय नाही चहा प्यायला आलोय म्हणून त्या मॅनेजरला भेटा, समोर गप्पा मारा, त्याला विचारा तुझ्याकडे काय फॅसिलिटी आहे का. एकदा 2दा 3दा गेलात की त्या माणसाचा विश्वास एकदा बसला की तुम्हाला तो लोन पण देऊ शकतो. इट्स ऑल अबाउट रिलेशनशिप. आम्ही जेवढी कामं करतो बँकांसोबत किंवा काय सोबत, बऱ्याचदा तुम्ही बघाल तर ही रिलेशनशिपवर कामं होतात. जर मी एखादी फाईल पाठवली असेल तर बँक मॅनेजरला खात्री असते की हा माणूस चुकीची फाईल पाठवणारच नाही, किंवा पाठवली तरी आम्ही सांगतो की बाबा याच्यामध्ये हे 4 प्रॉब्लेम आहेत, या 4 प्रॉब्लेमवरती लक्ष ठेव आणि जर तुला पटलं तर लोन दे. माझी लोन रिजेक्ट पण झालेत, पण रिजेक्ट होताना आम्ही ट्रान्सपरन्सी ठेवली की बाबा हे 3 प्रॉब्लेम आहेत या फाईलमध्ये. त्यातल्या काही केस झाल्या आहेत, काही केस नाही झाल्या आहेत. असं नाही की आमचे NPA झाले नाहीत, पण सुदैवाने आम्ही कळवलं होतं की बाबा हे प्रॉब्लेम आहेत. तुम्ही जेवढी ट्रान्सपरन्सी ठेवाल आणि जेवढं रिलेशनशिप ठेवाल त्याने जास्त महत्व आहे. आणि ट्रान्सपरन्सी इज ॲट अटमोस्ट इम्पॉर्टंट. तुम्ही खूप ट्रान्सपरंट, बिझनेसमध्ये तुम्ही खूप ट्रान्सपरंट राहिला पाहिजे. दॅट विल मेक डिफरन्स. सर सुहास दामोदरे म्हणून आहे, सुहास दामोदरे ऑनलाईन, ते तुम्हाला प्रश्न विचारतात. बोला दामोदरे सर. हा बोला सर. सुहास दामोदरे त्यांनी चॅट बॉक्सला पण हा बोला. हॅलो, आवाज येतोय सर? हो. पाध्ये सर नमस्कार. नमस्कार बोला. हॅलो, बोला सर, आवाज येतोय. नवउद्योजक व्यवसाय करण्यासाठी बोलू प्रश्न. नवउद्योजक व्यवसाय करण्यासाठी बँकेकडे अप्रोच झाल्यानंतर बँक इन्कम टॅक्सची फाईल मागते. तो नवउद्योजक असल्याने IT ची फाईल त्याच्याकडे कशी असेल, बरोबर आहे. तसेच शासकीय स्कीम मध्ये प्रपोजल जर सादर केला तर IT ची फाईल आवश्यक आहे का? IT ची फाईल मागतात का शासकीय यंत्रणामध्ये? IT ची फाईल सगळीकडे मागतात. अशी दोन 3 गोष्टी लक्षात घ्यायच्या, म्हणजे 2-3 वेगळे आस्पेक्ट आहेत. पहिला आस्पेक्ट असा आहे की तुम्ही जनरली जेव्हा एखादा माणूस उद्योग सुरू करतो त्यावेळी त्याला काहीतरी बॅकग्राऊंड असतं, त्याचं सॅलरी इन्कम असतं किंवा आधी कुठेतरी नोकरी करत असतो, तिकडून तो बिझनेसमध्ये आलेला असतो. त्यामुळे त्याचं इन्कम टॅक्स रिटर्न किंवा त्याला आधी इन्कम काय होतं वगैरे ह्या गोष्टी वरती डेफिनेटली काहीतरी इन्कम टॅक्स रिटर्न असू शकतं. दुसरं, जर तुम्ही अगदीच नवीन असाल, फ्रेश म्हणजे 20व्या वर्षी उद्योग सुरू करताय, 21व्या वर्षी उद्योग सुरू करताय, तर तुम्ही प्रोजेक्ट विषयी तुम्ही स्वतः कन्व्हिन्स आहात का? तर तुम्ही प्रोजेक्ट विषयी स्वतः कन्व्हिन्स असाल तर तुम्ही बँकेला कन्व्हिन्स करू शकला पाहिजे.
पण त्यावेळेस बँक कोणतरी एक सपोर्ट म्हणून एखाद्याचं इन्कम टॅक्स किंवा एखादा छोटा गॅरेंटर मागते. ती बँक पण बिझनेस करायला बसली. आपल्याला सगळ्यात महत्वाचं लक्षात घेतलं पाहिजे की बँक पण बिझनेस करायला बसली. बँक इज नॉट देअर फॉर चॅरिटी. त्यामुळे बँक स्वतःला सिक्युअर करायचा पूर्ण प्रयत्न करणार. तर अशा वेळेस एखादा गॅरेंटर घेऊन बँक तुम्हाला लोन देऊ शकते. गव्हर्नमेंट स्कीम मध्ये मुद्रा लोन आहे. त्या मुद्रा लोन मध्ये विदाऊट कोलॅटरल चांगला प्रोजेक्ट रिपोर्ट सबमिट केला तर तुम्हाला डेफिनेटली लोन मिळू शकतं. पण त्यासाठी तुम्ही डायरेक्ट बँकेकडे गेलात तर पॉसिबिलिटी आहे. पण बँकेपेक्षा सुद्धा बऱ्याचदा मी सांगतो की तुम्ही असं जेवायच्या ऐवजी असं जेवा. म्हणजे काय, त्या MSMEच्या ऑफिसला जा, DICच्या ऑफिसला जा आणि त्यांच्या मार्फत बँकेला अप्रोच करा. ते लोन त्यांच्या थ्रू जर गेलं बँकेकडे तर तुम्हाला एक व्हायबिलिटी असते, कारण त्यांनी ऑलरेडी ते लोन व्हेरीफाय केलेलं आहे. त्यामुळे इट इज ऍडवायजेबल दॅट यू डू इट थ्रू MSME और DIC ऑफिस. तसं केलं तर कदाचित त्याची व्हॅलिडिटी किंवा त्याची पॉसिबिलिटी वाढते लोन मिळायची. पण जर तुम्ही ऑलरेडी नोकरीमध्ये असाल आणि हे असाल, आता काही असे असतील की जे नोकरीमध्ये जे व्यवसाय करायचा विचार करतात, त्यांनी त्यांची रिटर्न्स वेळेवर भरायला सुरुवात करा. इन्कम टॅक्स रिटर्न इज गोइंग टू बी द नेक्स्ट इम्पॉर्टंट डॉक्युमेंट इन बिझनेसमॅन्स लाईफ. तुम्हाला जर उद्योग करायचा आहे तर काही डॉक्युमेंट्स तुम्हाला मस्ट आहे. त्यामध्ये इन्कम टॅक्स रिटर्न हे मस्ट आहे. आतापर्यंत आपण एकंदर सरकारी कारभाराला खूप लाईटली घेतलंय किंवा कंप्लायन्सला खूप लाईटली घेतलंय इतकी वर्ष, एक साधारणतः 5-7 वर्षापूर्वीपर्यंत. पण धिस गव्हर्नमेंट इज व्हेरी सिरियस अबाउट डॉक्युमेंटेशन अँड कंप्लायन्सेस. त्यांनी आता तुम्हाला बऱ्याचशा योजनांमध्ये सूट पण दिलेली आहे. त्याचा जास्तीत जास्त फायदा घ्या. कोणाची प्रायव्हेट लिमिटेड असेल, डॉक्युमेंटेशन काय राहिलं असेल तर त्याच्यासाठी पण त्यांनी ॲम्नेस्टी आणली आहे. GST साठी आता त्यांनी टॅक्स भरायची सोय केली आहे. जुना राहिलेला टॅक्स भरायची विदाऊट पेनल्टी तुम्ही रिटर्न भरू शकता. अशा बऱ्याच त्यांनी काय काय आणलेलं आहे. आणि सध्या लॉकडाऊनमध्ये अजून पण काही ज्यांच्या कंप्लायन्स बाकी आहेत त्यांना अजून तरी सुद्धा काही फॅसिलिटी थोड्याफार देतील अशी शक्यता नाकारता येत नाही. पण कारण सरकारला पैसा हवा आहे अल्टिमेटली, त्यामुळे त्यांना जेवढा रेव्हेन्यू मिळेल तेवढा त्यांना हवा आहे. पण टॅक्सेशन किंवा याच्या बाबतीत ढिलाई यापुढे सहन केली जाणार नाही, ही काळ्या दगडावरची रेग आहे. सध्याची परिस्थिती हा एक्सेप्शनल केस आहे. साधारण 6 महिने वर्षभर ही परिस्थिती राहील, पण त्यानंतर पण हे असंच चालेल अशी अपेक्षा बिलकुल करू नका. कारण हा जगाचा आता हे ट्रेंड आहे. तुम्ही आज खूप छोटे आहात, पण उद्या जर आपण चायनाला बीट करून आपण सुपर पॉवर झालो आणि उद्या तुमच्याकडे एखादा जर परदेशी उद्योजक तुमच्याकडे बघत असेल, तुमच्याकडे चांगली आयडिया आहे, तर त्यावेळेस तो पहिल्यांदा तुम्हाला बघणार की बाबा तुम्ही कंप्लायन्स मध्ये किती स्ट्रॉंग आहात, तुम्ही सरकारच्या डॉक्युमेंटेशन मध्ये किती स्ट्रॉंग आहात, तुम्ही सरकारला सगळे टॅक्सेस वेळेवर भरताय का. जर तुम्ही भरत असाल तर तुम्ही काही करोडची ऑपॉर्च्युनिटी घालून बसू शकता. त्यामुळे हे खूप लाईटली आपण घेतोय, ते घेणं बंद करायला पाहिजे उद्योजकांनी. स्पेशली उद्योजक, आपल्याला माहितीये आपण अवॉर्ड फंक्शन बघतो सगळे. त्या अवॉर्ड फंक्शन मध्ये एखादा अवॉर्ड मिळाला, पारितोषिक मिळालं की आपण म्हणतो की आता माझी जबाबदारी वाढली. पण टर्नओव्हर वाढल्यावर असं आपण का नाही म्हणत, माझा टर्नओव्हर 25 लाख झाला तर माझी जबाबदारी वाढली आहे, माझा टर्नओव्हर 1 करोड झाला तर माझी जबाबदारी वाढली आहे, माझा टर्नओव्हर 5 करोड झाला माझी जबाबदारी वाढली, माझा टर्नओव्हर एवढं झालं तर माझी, असं आपण का नाही म्हणत. मग ती जबाबदारी बऱ्याच आहेत. आपण सामाजिक जबाबदारी आहे, समाजाला काहीतरी देणं लागतो, तसंच सरकारला पण काहीतरी देणं लागतो. त्या पण जबाबदारी आपण घेतल्या पाहिजे उद्योजक म्हणून. त्यामुळे उद्योजक म्हणून मी मगाशी मॅडमनी जेव्हा विचारलं की सहज उद्योजकता ही सहज गोष्ट नाहीये. इट इज नॉट इझी टू बी अ बिझनेसमॅन. इट इज व्हेरी डिफिकल्ट. उद्योजक होणं हे खूप, इट इज नॉट इम्पॉसिबल. आय एम सेइंग इट इज डिफिकल्ट बट इट इज नॉट इम्पॉसिबल. कठीण आहे. तुम्हाला मल्टीटास्किंग करायला लागेल, तुम्हाला या सगळ्या स्किल ज्या नाही आहेत ते शिकायला लागतील. पण उद्योजक व्हायचं तर जया अंगी मोठेपण तया यातना कठीण असं आपल्या तुकाराम महाराजांनी म्हणून ठेवलेलं आहे आणि 350 वर्षापूर्वी म्हणून ठेवलंय. म्हणजे आजचं नाही येते. तुम्हाला मोठेपण हवं असेल तर तुम्हाला यातना पण तेवढ्या सहन करायला लागतील. सर पाध्ये सर, येस, हेच प्रश्न विचारला ना, याच्या रिलेटेड मला 2-3 जणांनी प्रश्न विचारला होता. मी व्यवसाय मार्गदर्शन समिती सभापती बोलतोय. बोला बोला. तर DICच्या ऑफिसमध्ये ना आपण पहिला सेमिनार केलेला होता. तर DICचे ऑफिसर आपल्या सेमिनारला आले होते. त्यांनी आपल्याला सांगितलेलं की मी तुम्हाला माझ्याकडनं पूर्ण सहकार्य करेल. तर त्यांचं आपली तिथे चांगली प्रकारे ओळख झालेली आहे. तर मला बरेचसे आमच्या समाज बांधवांनी प्रश्न विचारला होता. थोडाफार माझ्या त्याच्यामध्ये आता या रिलेटेड आहे. समजा माझा बिझनेस आहे ऑलरेडी, त्याच्यावरती मी प्रायव्हेट फायनान्स मधनं 5 लाखाचा 7 लाखाचा लोन घेतलेला आहे. तो मी फेडणार आहे. पण मला नवीन बिझनेस चालू करायचा आहे. तर DIC वाले लोन देतात का? कारण त्यामध्ये असं असतो की सुशिक्षित बेरोजगार लोन देतात, लोन देतात.
लोन 100% मला एकाने काय सांगितलं माहिती का, एकाने प्रश्न विचारलेला होता की सुशिक्षित बेरोजगार लोन आहे, तर तुम्ही ऑलरेडी बिझनेस करताय आणि माझी इन्कम टॅक्सची फाईल 15 वर्षापासून ऑलरेडी आहे, पण मला नवीन बिझनेस चालू करायचा आहे, तो बिझनेस नाही नवीन बिझनेस चालू करायचा आहे, तर त्याला मी लागू होतो का, म्हणजे कॅपेबल आहे का मी त्याला? हो हो हो. सी मगाशी मी पहिल्यांदा मी जर सांगितलं, प्रश्न पूर्ण झालाय तुमचा का अजून काही आहे? हो झालं. ओके. तर मगाशी मी सांगितलं असं की तुम्ही जो काही उद्योग करताय त्या उद्योगामधली माहिती तुम्हाला किती स्ट्रॉंग आहे, त्यातलं तुमची स्किल सेट काय आहे, तुमची कॅपेबिलिटी काय आहे, हे टेस्ट केल्याशिवाय तुम्हाला कोणीच लोन देणार नाही. त्यामुळे त्याचं जजमेंट किंवा त्याचं हे अंदाज घेतल्याशिवाय तुम्हाला लोन कोणतंच देणार नाही. तो हे आपण पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे की ह्याचा अंदाज घेऊन किंवा ह्याची जजमेंट घेऊनच ते लोन देतील. पुढचं लोन तुम्हाला हवं असेल तर पण देतील, लोन 100% देतील. लोन देणार नाही असं होणारच नाही. जर तुम्ही घेतलेलं लोन व्यवस्थित रिपे करत असाल, तर तुमची इन्कम टॅक्स फाईल स्ट्रॉंग असेल, तुमची रिपेमेंट कॅपॅसिटी चांगली असेल, तर तुम्हाला लोन मिळायला माझ्यामध्ये तरी फारसं अडचण येत नाही. कारण लोन रिपेमेंट हे उद्योग वगैरे हा एक भाग झाला. बँकांना अल्टिमेटली काय अवस्था, जास्तीत जास्त लोन द्या आणि ते परत फेडलं जाईल याची गॅरंटी घ्या. सो जर तुम्ही परत फेडा याची गॅरंटी असेल तर डेफिनेटली तुम्हाला याचं हे मिळू शकतं, लोन मिळू शकतं, ऍडिशनल लोन मिळू शकतं. कसं माहिती का सर, मला बऱ्याच जणांचा प्रश्न काय आला माहिती का, कारण ते लोकांनी तिकडे ट्राय केल्यानंतर त्यांना काय सांगितलं गेलं की तुम्ही आता नवीन उद्योजकांसाठी तो जिल्हा उद्योग आधारचा लोन भेटू शकतो, नवीन ज्यांनी जुने बिझनेस आहेत ऑलरेडी त्यांना तो लागू होत नाही. तर बऱ्याच जणांनी मला प्रश्न विचारला, तर त्याला थोडी शंका होती म्हणून तो कारण कोणती एक मिनिट, त्याच्यामध्ये कसं आहे, कोणती स्कीम मध्ये तुम्ही अप्लाय करताय, तुम्ही त्यांना उलट विचारा. तुम्ही त्यांना विचारा सीएमईजीपी मध्ये तुम्ही आधी लोन घेतलं असेल तर त्याच्या एक्सपान्शन साठी वगैरे तुम्हाला लोन मिळू शकतं ना 100%. सीएमईजीपी मध्ये एक्सपान्शन, मग त्यावेळी तुम्ही पीएमईजीपी ट्राय करू शकता, प्राईम मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन किंवा मुद्रा लोन ट्राय करू शकता. तिथे मल्टिपल ऑप्शन्स आहेत. तुम्ही त्यांना विचारा की सर आम्हाला हे लोन बसवून द्या, हे लोन कसं बसवून देता हे तुम्ही सांगा, तुम्ही मार्ग द्या. असं तुम्ही त्याला विचारलं की सर आमचं हे आहे आणि ह्याच्यामध्ये होईल का, तर ते नाही म्हणतील. तुम्ही त्यांना उलट विचार, तुम्ही त्यांना विचारा की सर मला ना ह्याच्यामध्ये काहीतरी करून लोन करून द्या किंवा मला याच्यामध्ये मार्ग सांगा. मग त्यांच्याकडे अजून 4 स्कीम असतील ज्याच्यामध्ये तुम्हाला सांगतील. मग अशी कोणतरी विचारलं स्टार्टअप इंडिया, तर स्टार्टअप इंडियामध्ये काही वेगळी लोन्स आहेत किंवा स्किल इंडियामध्ये काही वेगळी लोन्स आहेत. स्किल इंडिया, स्टार्टअप इंडिया अशा बऱ्याच स्कीम्स गव्हर्नमेंटच्या आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही लोन घेऊ शकता. ते तुम्हाला थोडा त्यांच्याशी, म्हणून म्हटलं की इट इज अबाउट रिलेशन बिल्डिंग आणि रॅपो बिल्डिंग. तुम्ही त्यांच्याशी रॅपो बिल्ड करा, रिलेशन बिल्ड करा आणि त्यांना विचारा की सर मला ऑप्शन्स काय काय तुम्ही सांगा. तुम्ही नाहीये म्हणून सांगू नका. ते नाहीये म्हणून त्यांचं सरकार त्यांच्यावरती ऑलरेडी भरपूर काम आहे, त्यांना खूप बिझी आहेत आणि खरोखर बिझी आहेत. DIC वाले आणि NSIC MSME वाले खरोखर बिझी आहेत. हे मी स्वतःच्या अनुभवावरून सांगतो, कारण मी त्यांच्याबरोबर रेग्युलरली इंटरॅक्ट करतो. खूप बिझी आहेत. त्यामुळे तुम्ही त्यांना फ्लॅट प्रश्न विचारला की सर मला ना ह्याच्यामध्ये लोन हवंय, ते मॅडम नाही या स्कीम मध्ये बसत नाही. तुम्ही त्यांना उलट विचारा की सर ह्याच्यामध्ये बसत नाही, मला मान्य, मला याच्यासाठी लोन हवंय, कोणत्या स्कीम मध्ये बसू शकेल, असं विचारलं की ते मग तुम्हाला स्कीमची यादी देतील की 10 देतील, बाबा ह्या मध्ये कुठे बसते आपण बघूया. सो ते पण तयार आहेत मदत करायला तुम्हाला. पण तुम्ही त्यांना विचारलं सर या स्कीम मध्ये बसेल का, तर त्यांना पुस्तकी उत्तर आहे त्यांच्याकडे की नाही याच्यामध्ये या स्कीम मध्ये बसत नाही, कारण ते त्यांना नियमाप्रमाणे चालायला पाहिजे. तुम्ही म्हणाला ह्या नियमामध्ये बसतं का, नाही बसत. म्हणजे जसं आपलं जीपीएस वापरतो ना आपण, जीपीएस सांगितलं हा रस्ता बंद आहे तर तो तुम्हाला जीपीएस अल्टरनेट रूट देतो, पण तुम्ही जीपीएस ला विचारता की बाबा मला इकडे पोहोचायचे काही करून, मग जीपीएस अल्टरनेट रूट दाखवतो. तसं तुम्ही तर सांगा की मला लोन हवंय, कोणत्या स्कीम मध्ये बसता येईल ते सांगा, की ही परिस्थिती आहे आणि एवढं मला कर्ज हवंय, तर ते तुम्हाला ऑप्शन देतील. त्यांच्याकडे भरपूर ऑप्शन आहेत. आता मी तुम्हाला सांगतो, मला किमान 12-15 योजना माहिती आहेत, पण अजून एक 20-25 योजना अशा आहेत की ज्या मला पण माहित नाहीत. मी एवढा रेग्युलरली यांच्याबरोबर NSIC MSME बरोबर काम करतो तरी सुद्धा, किंवा आम्ही त्या योजनांचा फायदा नाही घेतलेला, कारण त्या योजनांची कधी इंटरॅक्शन झालं नाही आमचं. पण आम्ही ते मान्य करतो की बाबा आम्हाला सगळं माहिती असेल हे इट्स इम्पॉसिबल. म्हणून तुम्हाला गुरु लागतो ना आयुष्यात, किंवा कोणतरी शिकवणारा तुमच्याकडे पाहिजे. गुरुची गरज काय आहे की जिकडे तुम्ही अडता तिकडे, त्यामुळे तुम्ही त्यांना साहेब तुम्हीच आमचे गुरु आहात, त्यांना जरा चहा पाजा, त्यांना गप्पा मारा, त्यांना अजून काय हे करा, त्यांचा जरा काय सन्मान सत्कार करा, त्यांच्याविषयी 4 शब्द चांगले बोला, ते तुम्हाला 100% मदत करतील. सो कसं काम काढून घ्यायचं हे उद्योजक म्हणून हे तुम्हाला सांगायची गरज नाही. आता आपण उद्योजक आहोत, निगोसिएशन मध्ये मास्टर होत आपण, त्यामुळे ह्या गोष्टी आपण 100% केल्या पाहिजे. तर आपल्या आजच्या मीटिंग मध्ये आणखी एक पार्टिसिपेंट आहेत आपले विराम रोठे, समर्थ कॅटरिस्ट. त्यांना काही प्रश्न विचारायचे मगाशी विचारत.
त्यांचा प्रश्न झाल्यावर चॅटबॉक्स मधले मी 2 प्रश्न आहेत ते घेतो आणि मग पुढचा प्रश्न घेऊ. हो सर. इलाम सर विचारा. हा नमस्कार सर. नमस्कार नमस्कार. ते 60 इयर नंतर लोन मिळणार नाही सांगितलं तुम्ही, तर ते जर एखादी प्रॉपर्टीवर मॉर्गेज केली तर बँक आपल्याला देते का? सिटीजन करता नाही, प्रॉपर्टी मॉर्गेजचा प्रश्न नसतो तिकडे तुम्ही रिपेमेंट कसे करणार, म्हणून म्हटलं की बिझनेस जर तुमचा असेल आणि रेग्युलर बिझनेस चालू असेल आणि तुम्ही 60 नंतर पण बिझनेस रेग्युलर करताय हे जर त्यांना दिसलं किंवा तुम्ही प्रूव्ह करू शकलात तर डेफिनेटली ते लोन देऊ शकतात. पण मग त्याचे टेन्युअर खूप कमी असेल, म्हणजे 3 वर्ष 5 वर्ष एवढंच त्याचं टेन्युअर असू शकतं. पण तुम्हाला लोन मिळू शकतं जर तुमचा बिझनेस असेल आणि तुमची रिपेमेंट कॅपॅसिटी जर तुम्ही दाखवली तर तुम्हाला लोन मिळू शकतं या केसमध्ये. पण त्याचा टेन्युअर तुम्हाला फार नाही मिळणार, 10 वर्ष 15 वर्ष नाही मिळणार, तुम्हाला अगदीच 3 वर्ष 5 वर्षासाठी लोन मिळेल. त्यात डिपेंड्स ऑन अगेन तुमचे रिलेशन कसे आहेत, तुमची बँकिंग हिस्ट्री काय आहे याच्यावरती, किंवा तुमची इन्कम टॅक्सची फाईल किती स्ट्रॉंग आहे. म्हणजे आता तुम्ही केटरिंग मध्ये, आता केटरिंग मध्ये बऱ्याचदा टर्नओव्हर खूप जास्त असतो पण तो खूप कमी दाखवला जातो बिकॉज ऑफ सर्व्हिस टॅक्स और जीएसटी और व्हॉट एव्हर रिझन्स. तर तो आता हा युनिव्हर्सल प्रॉब्लेम आहे, अख्ख्या भारतातल्या केटररचा प्रॉब्लेम. त्यामुळे मग त्याच्यावरती तुम्हाला मार्ग काढला पाहिजे की काय करायचं, कसं प्लॅनिंग करायचं आणि मग बँकेला अप्रोच केलं पाहिजे. आय थिंक झालंय मला वाटतं तुमचा प्रश्न. मी 3 प्रश्न घेतो आधी. पहिला प्रश्न आहे प्रोफेशन टॅक्स विषयी. छोट्या उद्योगांना प्रोफेशन टॅक्स भरणं कंपल्सरी का? हो, महाराष्ट्रात जो कोणी उद्योग करेल त्याला 2,500 रुपये प्रोफेशन टॅक्स भरणं कंपल्सरी आहे, तिकडे काही पर्याय नाहीये. दुसरं, जीएसटी रजिस्ट्रेशन टर्नओव्हर कमी झाला असेल तर कॅन्सल करता येतो का? 100% कॅन्सल करता येतो, काही प्रॉब्लेम नाही. पण त्याच्यामध्ये एक छोटी काळजी घ्या की जर तुम्ही टर्नओव्हर मोठा करणार असाल किंवा तुम्हाला काही मोठी ऑपॉर्च्युनिटी येणार असेल तर तुम्हाला जीएसटी रजिस्ट्रेशन परत अप्लाय करायला वेळ जाऊ शकतो. त्यापेक्षा 0 रिटर्न भरत राहा, थोडाफार टॅक्स भरत राहा. आणि जर तुमचा बिझनेस असा असेल की जिकडे तुम्हाला B2C असेल, बिझनेस टू कन्झ्युमर, तर मग त्याला प्लॅनिंग तुम्हाला करता येईल की एखादा बिझनेस विथ जीएसटी, एखादा बिझनेस विदाउट जीएसटी, 2 वेगवेगळ्या लोकेशनला वगैरे करून दॅट इज अबाउट ऑल अबाउट प्लॅनिंग तुम्हाला करता येईल. तिसरा प्रश्न आहे 20-21चं इंडिव्हिज्युअल विच टॅक्स स्ट्रक्चर इज बेनिफिशियल, ओल्ड ऑफ न्यू रिजिम. याला डायरेक्ट उत्तर काहीच नाहीये, हे इंडिव्हिज्युअल टू इंडिव्हिज्युअल उत्तर फरक होऊ शकतं. तुम्ही कोणत्या स्लॅबमध्ये आहात, तुम्ही काय काय बेनिफिट्स घेताय, तुम्ही कोणत्या स्कीममध्ये येता, हे बघितल्याशिवाय ह्याचं उत्तर देणं खूप कठीण आहे. सो ह्याला डायरेक्ट उत्तर फ्रँकली स्पीकिंग काही नाहीये. तुमचं इन्कम काय आहे, तुमचे सेव्हिंग्स किती आहेत, तुम्हाला बेनिफिट्स किती मिळत आहेत, किती घेऊ शकता, या सगळ्याचा अभ्यास केल्यानंतरच इन्कम टॅक्स स्लॅब कोणता सिलेक्ट करायचा याचं उत्तर देऊ शकतो. आय थिंक आता आपण ऑनलाईन प्रश्न घेऊया. चॅटबॉक्स मधले सगळे प्रश्न मी कव्हर केले. आपल्याला प्रश्न विचारायचा आहे सर. एक मला शंका होते. बोला. सर आता आपण कोविड-19च्या 6 महिने आपण घरी राहिलोय, ते मॉनिटरिंगचे आपण एक ऍडव्हान्टेज घेतलं, पण सर त्याने काही सिव्हिलवर परिणाम होतो का? हे जे मॉनिटरिंग डिक्लेअर केलंय याचा सिव्हिलवर काही परिणाम होणार नाही असं डिक्लेअर केलेलं आहे या मॉनिटरियमचा. असं स्पेसिफिकली अनाउन्समेंट मध्ये आरबीआयने सांगितलंय क्लिअरली की हे जे मॉनिटरियम आहे ह्या पिरियडचं, या मॉनिटरियमचा हे जेव्हा तुम्ही 6 महिने रिपेमेंट नाही करणार त्याचा सिबिलवर काही परिणाम होणार नाही, सिबिल याची दखल घेणार नाही, असं क्लिअर इन्स्ट्रक्शन्स डे 1 पासून, म्हणजे ज्या दिवशी घोषणा झाली त्या दिवसापासून ही पॅरलली त्यांनी घोषणा केली की सिबिल मध्ये याचा अंतर्भाग होणार नाही. पण सर याला जोडून एक आणखी विचारतो सर की आपण मॉनिटरिंग हे घेतले नाही, एखादा महिना घेतली, 2 महिने घेतले, दुसऱ्या महिन्याला घेतली नाही, तिसऱ्या महिन्याला, तर मग काही प्रॉब्लेम होऊ शकतात? मग त्यावेळी तुमचं ईएमआय जर बाउन्स झाला असेल तर डेफिनेटली थोडा परिणाम होऊ शकतो, पण तरी सुद्धा ते थोडं लिनियंट असतील, थोडे कन्सिडर करतील असं मला वाटतं. कारण सध्या काय परिस्थिती चालू आहे सगळ्यांना माहिती आहे. लोकांना पैशाचा खूप इन्फ्लोचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे लोकांना एकंदरीत सगळ्या बिझनेसला, छोटे एक्सेप्ट इसेन्शियल बिझनेसेस जे आहेत म्हणजे पेस्ट कंट्रोलवाले किंवा भाजीवाले, ग्रोसरीवाले, दूधवाले, मेडिकलवाले, सॅनिटायझरवाले किंवा हँड असे एक 10-12, 15-20 प्रॉडक्ट सोडले तर बाकी सगळ्यांना काही ना काहीतरी चॅलेंज चालू आहे. म्हणजे बरेच जण सर्व्हिस प्रोव्हाइड करतात. आमची सर्व्हिस चालू आहे, मी लोकांची जीएसटी रिटर्न भरतोय, लोकांची टॅक्स रिटर्न भरतोय, पण लोकांना आमच्याकडे द्यायला फ्रँकली पैसे नाहीत, पण आम्हाला ते टाइमली कंप्लायन्स केले पाहिजे. सो हा प्रॉब्लेम सगळीकडे आहे. म्हणजे तुम्हाला कामं आहेत ती तुम्हाला केलीच पाहिजे, जी तुम्ही कामं करताय.
पण ती कामं केल्यानंतर पण तुम्हाला रेग्युलर पैसे मिळणं इज व्हेरी डिफिकल्ट. मग लोक पार्ट पेमेंट करतात. मग इकडे तुमचं फायनान्स मॅनेजमेंट खूप चांगलं पिक्चर मध्ये येतं. हिअर यू शुड यूज युअर फायनान्स मॅनेजमेंट इफेक्टिव्हली. म्हणजे लोकांशी बोला, लोकांना सांगा की तुला किती जमताय तेवढं मला दे, तुला 1000 जमतायत तर 1000 दे, 2000 जमतायत 2000 दे. आणि समोर तुमचा जो क्रेडिटर आहे त्याला पण सांगा की बघ मला पण आता माझ्याकडे फक्त 2000 आहेत, मला फक्त 500 रुपये त्याला जमतायत, तुला 500 रुपये देतो. तुम्ही लोकांशी बोललात ना तर लोकांना समजून घेता येतं. तुम्ही लोकांचे फोन, बऱ्याचदा असं होतं की लोकांचे फोन उचलले जात नाहीत किंवा टेन्शन मध्ये लोक स्ट्रेसमध्ये फोन न घेणं असं करणं वगैरे होतं. आय थिंक वी शुड अवॉइड ऑल दिस थिंग्स. एकदाच बोला, लोकांना सांगा काय परिस्थिती, लोकांना सगळं कळतं, लोक सगळं समजून घेतात. लोकांना तुम्ही सांगितलं की अशी अशी परिस्थिती आहे आणि असा असा मार्ग काढतोय, लोक तुमचं ऐकून घेतात, लोक ऐकतील आणि लोक पण तुम्हाला मदत करतील. जसं मगाशी मी सांगितलं की तुम्ही लोकांना सांगा की मला बिझनेसमध्ये मदत हवी आहे, मी असा बिझनेस सुरू करतोय, लोक तुम्हाला कस्टमर पण देतील. आता आत्मनिर्भर भारतमध्ये व्होकल फॉर लोकल म्हणजे जे आपले लोकल प्रोडक्ट्स आहेत त्यासाठी घोषणा, त्यासाठी आपण प्रमोट केलं पाहिजे असं स्वतः माननीय पंतप्रधानांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे तुम्ही सांगा की आम्ही मेड इन इंडिया प्रॉडक्ट बनवतोय, आम्ही लोकल प्रॉडक्ट बनवतोय, तुम्ही आम्हाला 5-10 मिनिटं. तुम्ही 100% तिकडे तुम्हाला मदत मिळू शकते. स्वरा शेडे यांचा प्रश्न आहे. म्यूट खोला मॅडम. मॅडम म्यूट खोला. अनम्यूट करा. नमस्कार पाते सर. सर माझा आवाज येतोय का? येस हो येस. हो. येतोय. नमस्कार पाते सर. सर माझा क्वेश्चन असा होता की मी आता सॅलरीड वुमन आहे. माझं ऑलरेडी एक्झिस्ट होम लोन आहे, पण मला बिझनेस स्टार्टअप करण्याचा एक प्रोजेक्ट माझ्या माइंड मध्ये होता. तर गव्हर्नमेंट बेनिफिट्स जर काही घ्यायचे असतील तर माझं होम लोन मॅटर करेल का? नाही, फारसं मॅटर नाही करणार. तुमच्याकडे जर तो प्रोजेक्ट स्ट्रॉंग असेल आणि जर 3 गोष्टी मी काल सांगितल्या याच्यामध्ये कोणत्याही प्रोजेक्टसाठी. एक तर तुमचे कस्टमर कोण आहे आणि कोण तुमच्याकडून ती सेवा घेणार आहे. त्यामुळे ते कस्टमर कोण आहे ती पहिली गोष्ट. तुमच्याकडे सप्लायर म्हणजे तुम्ही ज्यांच्याकडून वस्तू विकत घेणार आहात किंवा तुमचे जे सेवा घेणार आहात आणि सेवा पुढे देणार आहात ते कोण आहे. आणि तिसरी गोष्ट याचा ऑर्गनाइज कसं करणार आहे, सगळं हे मॅनेज कसं करणार. या 3 गोष्टी जर तुमच्याकडे क्लिअर असल्या तर तुम्ही बँकेला अप्रोच केलं तर तुम्हाला 100% लोन मिळू शकतं. फक्त बऱ्याच ठिकाणी मुद्रामध्ये किंवा या ठिकाणी अशी एक कंडिशन आहे बँकांची की जर तुमच्याकडे सिक्युरिटी असेल तर तुम्हाला विदाउट कोलॅटरलची लोन दिली जात नाही. विदाउट कोलॅटरल लोन त्यांच्याकडे सिक्युरिटी नाहीये. त्यामुळे तुमचं होम लोन चालू असेल आणि होम लोन मध्ये जर ऍडिशनल टॉपअप लोन करून हे जर बसत असेल तर ते बसवायचा प्रयत्न तुम्ही करू शकता. ते तुम्हाला जास्त स्वस्त पडेल कंपॅरेटिव्हली. सो त्याचा जर तुम्हाला R&D प्रयोग करायचा असेल तर तुम्ही त्यातला जो टॉपअप लोन घ्या 2 लाख 5 लाख आणि ते टॉपअप लोन घेऊन तुमचा बिझनेस सुरू करा. त्याच्यामध्ये तुमची प्रॉपर्टी पण त्यांच्याकडे राहते. ते लोन द्यायला पण ते फ्रीली तुम्हाला लोन देतील. आणि जेव्हा तुम्ही लोन फ्री व्हाल त्यानंतर यू कॅन डेफिनेटली गो टू कोलॅटरल फ्री लोन्स. जिकडे जनरली सिक्युरिटी ऑलरेडी असेल तर तिकडे बँका विदाउट कोलॅटरल लोन द्यायला थोडं हे करतात, हेजिटेट करतात. कारण त्यांना ऑलरेडी तुमची हिस्ट्री माहिती असते, तुमच्याकडे कोलॅटरल आहे किंवा तुम्ही मॉर्गेज करू शकता हे त्यांना माहिती असतं. त्यामुळे मग ते विदाउट कोलॅटरल लोन द्यायला. आणि माझं मत असं स्पष्ट मत आहे की जर तुमच्याकडे खरोखर कोलॅटरल चांगली असेल तर जस्ट बिकॉज गव्हर्नमेंट तुमचं लोन सिक्युअर करत आहे म्हणून गव्हर्नमेंटवर भार टाकण्यात काय अर्थ नसतो. तुमच्याकडे चांगली जेन्युइन सिक्युरिटी असेल तर जेन्युइन सिक्युरिटी सबमिट करा. तुम्ही ते कॉन्फिडंट असाल की हे लोन रिपे करून मी माझी सिक्युरिटी लवकर फ्री करून घेऊ शकते तर यू शुड टेक दॅट ॲडव्हान्टेज. तुम्ही त्याचा फायदा घ्या आणि ते करून घ्या. त्यामुळे गव्हर्नमेंटवरती प्रत्येक गोष्टीचा लोड टाकणं हे ह्या फेवरमध्ये मी बिलकुल नाही. ओके सर. सर मी या रिलेटेड तुम्हाला पर्सनली कॉल केला तर चालेल का? चालेल 100%. माझा व्हॉट्सअप नंबर मी दिलेला आहे इथे आणि व्हॉट्सअप करा आणि मग आपण वेळ ठरवून आपण बोलू. हो नक्की. थँक्यू व्हेरी मच सर. येस. बाबू जरा म्यूट वर जा ना. मनोज साहेब 1 मिनिट. अजून काय प्रश्न आहे? मनोज साहेब तुमचा म्यूट झालाय. हो, उपस्थितांपैकी कोणी आधी काय बोलतोय?
बहुतेक नाही. एक आणखी विचार आपल्या चॅटबॉक्स मध्ये एक आहे, पण ठीक आहे, नाही दादा इथे नाही येत, अवेलेबल नाही येत. हरकत नाही. आत्मनिर्भर भारत विषयी त्यांनी शंका विचारली, ते मी ऑलरेडी काल सरांसोबत शेअर केले. आय थिंक कैलास सरांसोबत ते सर्क्युलेट करतील. आत्मनिर्भर भारतचा जो लेख आहे 16 पानाचा डॉक्युमेंट ते मी केलाय. आणि इन्कम 5 लाखच्या बिलो असेल तर आयटी रिटर्न बनवू शकतो का, 100% बनवू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. सी, इन्कम टॅक्स इज अबाउट हाऊ मच इन्कम यू हॅव. तुम्हाला किती इन्कम आहे याच्याविषयी येते. ते इन्कम याच्यापेक्षा कमी किंवा जास्त आहे त्याने काय फरक पडत नाही. सरकारसाठी ते इन्कम टॅक्स रिटर्न आहे, वेदर इट इज नील रिटर्न, वेदर देयर इज टॅक्स इन दॅट और नो टॅक्स इन दॅट, डजंट मेक एनी डिफरन्स. आर्या बाळा जरा बाहेर जा प्लीज. आर्या प्लीज बाहेर जा. ठीक आहे, असू द्या, थोडस डिस्टर्ब नाही होत. काही वेळा आपण दुगाडे साहेब पण बोलत होते काही, तर दुगाडे सर काही बोलत. हॅलो, बोला मिस्टर, एक तुम्ही लक्षात ठेवा, आत्ताच्या पोस्ट कोरोना सेशन मध्ये गव्हर्नमेंटच्या अपेक्षा अशा आहेत की आता तेजस पाटील साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे आता मार्केटमध्ये पैसे नाहीये, त्यामुळे चलन वलन हे अत्यंत कमी झाले आहे. गव्हर्नमेंट वॉन्ट, आय रिपीट, गव्हर्नमेंट वॉन्ट दॅट मॅक्झिमम फंड टू बी अवेलेबल इन द मार्केट. आणि म्हणून गव्हर्नमेंटचं बँकांवरती खूप प्रेशर आहे की तुम्ही जास्तीत जास्त लोन डिस्बर्स करा. लोन डिस्बर्स केलं की ते पैसे मार्केटमध्ये आले की दॅट विल यूज फॉर मॅन्युफॅक्चरिंग ऍक्टिव्हिटी, बाईंग ऍक्टिव्हिटी, आणि त्यामुळे तुमचा बिझनेसचा व्यवहार वाढणार आहे. त्यामुळे हे मनात एक शंका करून टाका की बँक आमचं लोन सांगितलं, बँकेत जा. आता तेजस पद्धतीने ज्या ज्या काही सूचना केल्या त्या सूचना पाळून बँकेत केलं तर बँक लोन द्यायला आता उत्सुक आहेत, हे तुम्हाला मी मुद्दाम सांगतो. नंतर काही प्रश्न आहेत ते सांगतो. मला असं वाटतं अभिजित खडकबाण, जर तुमचं कल्याण सहकारी बँकेमध्ये अकाउंट असेल तर कल्याण सहकारी बँकेमध्ये तुम्हाला कर्ज मिळालं तर काही अडचण आली तर मला सांगा. तिथे आपले विलास पेनकर नावाचे आपले समाज बांधव जे आहेत, जे आता आपल्या समितीचे अध्यक्ष आहेत, ते तिथे डायरेक्टर म्हणून आहेत. त्यामुळे कल्याण सहकारी बँकेत काय काम तुमचं निश्चित होईल. ते नाही झालं तर तिथले चेअरमन पटवर्धन साहेब हे सुद्धा माझे खास ओळखीचे आहेत, तिथे कर्ज करायला काही हरकत नाहीये. पण मला सर्वांना नम्र विनंती आहे, गव्हर्नमेंटच्या नवीन स्कीम येत असतात, त्या स्कीमचा फायदा घेत असेल तर आपला एक खातं आपलं कुठल्याही प्रकारचं असो, ते खातं आपलं पब्लिक सेक्टर बँकेमध्ये असणे अत्यंत महत्वाचं आहे. दुसरं, उद्योजकाच्या दृष्टीने एक सांगतो. उद्योजकाच्या दृष्टीने मी ह्या विषयावरती एक सेपरेट सेशन तुमच्याबरोबर घेणार आहे. पण उद्योजकांनी एक लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्या बिझनेसच्या नफ्यामधला काही भाग आपण दरवर्षी सेव्हिंग केलं पाहिजे. आणि ती रक्कम जी आहे, ही रक्कम आपल्या ज्या बँकेत आपण व्यवहार करतो त्यापेक्षा दुसऱ्या काय बँकेत ठेवून गेली तर ती विड्रॉ करण्याचा मोह आपला होत नाही. त्याच्यामुळे पब्लिक सेक्टर बँकेमध्ये तुम्ही सेव्हिंग अकोमोडेट करण्यासाठी वापरा, हे एक माझे सजेशन आहे. नंतर IT रिटर्न, मला वाटतं कुठला तरी पूजाने प्रश्न विचारला, कोणी विचारला की मी IT रिटर्न भरल्यानंतर IT रिटर्न भरणं हे का आवश्यक आहे की इन्कम टॅक्स रिटर्न मध्ये तुम्ही भरलेली जी माहिती आहे, ती माहिती तुम्ही जे प्रोजेक्ट प्लॅनिंग केलं असतं त्याची ती रिकन्साइल केली जाते, लक्षात ठेवा. त्यामुळे इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करताना आपण खरी माहिती द्यायला हवी. काही कन्सल्टंट मुद्दाम सांगतात, अरे तुला किती पाहिजे, 5 लाख पाहिजे ना, मग तू असं कर ना, हे पुढचे 2 वर्ष इन्कम तुमचं जास्त दाखव आणि इन्कम रिटर्न भर. हे अत्यंत चुकीचं आहे. जेव्हा सल्ला दिला असेल तो सल्ला आपण पडताळून पहा की तो सल्ला आपला योग्य आहे का. त्यामुळे आपण नेहमी खरं इन्कम आहे ते डिक्लेअर करा, कारण तुमचं इन्कम हे तुमच्या प्लॅनिंगची पकड रिलेशन मध्ये चेक केलं जाईल आणि ते जर आढळलं नाही, बरीचशी कर्ज ही अशी हे होतात. तुमच्या इन्कम टॅक्स रिटर्नच्या वरती तुमच्या याच्यावरती तुमचं रिपेमेंट EMI ठरला जातो पुढच्या वर्षीचा, आणि ऍक्च्युअली जर आपलं इन्कम कमी असेल तर ते EMI आपण भरू शकत नाही, अकाउंट एंट्री होत होतो. हा, बोला तेजस पद्धत साहेब, तुम्हाला काय बोलायचं आहे? येस, बोलायचं आहे. म्हणजे इथे एक गमतीशीर थोडं हे सांगतो की तुमचा बिझनेस हे तुमचं बाळ आहे आणि चार्टर्ड अकाउंटंट हे पाळणाघर आहे. त्यामुळे तुमच्या बिझनेसला बाळाला कसं वाढवायचं ना, हे पाळणाघरची आया नाही सांगत, हे तुम्ही ठरवायचं. तुम्ही त्याला इन्स्ट्रक्शन द्यायची की त्याने काय करायचं.
तुम्ही पाळणा घरात तुमच्या बाळाला ठेवलं तर तो सांगणार का, पाळणा घरातली माणसं सांगणार का की तुमच्या बाळाला एवढंच भरवा, एवढंच खायला द्या, एवढंच त्याचं वजन झालं पाहिजे, एवढंच त्यांनी दिवसात, हे तुम्ही ठरवायचं. त्याला सांगा की बाबा चार्टर्ड अकाउंटंटचा बिझनेस कंप्लायन्स हँडल करणं आणि अकाउंट्स ठेवणं आणि तुम्हाला मागितलेला ऍडवाइस देणं हा आहे. मी स्वतः चार्टर्ड अकाउंटंट आहे, पण माझ्याकडे एकही असा क्लायंट नाही. तर असं क्लायंट त्याला तुम्हाला सांगतो की बाबा एवढं मी करतो, शेवटी माझा ब्रेड बटर आहे, पण ते क्लायंट्स वर्षानुवर्ष तेवढंच रिटर्न भरतात. पण माझ्याकडे असे पण क्लायंट आहेत की जे यांच्याबरोबर मी सुरू केलं 10 लाख 20 लाखापासून 35 लाखापासून आज 5 करोड 7 करोड बिझनेस टर्नओव्हर करतात, कारण त्यांनी रेग्युलरली त्यांच्या बाळाला त्यांच्या मर्जीप्रमाणे वाढवलं. सो आम्ही त्यांच्या सपोर्टला उभे होतो. चार्टर्ड अकाउंटंट इज देअर टू सपोर्ट यू. चार्टर्ड अकाउंटंट शुड नॉट टेल यू की बाबा एवढंच इन्कम टॅक्स रिटर्न भरा, त्याच्यावर दाखवलं तर सरकार तुमच्याकडे येईल वगैरे वगैरे. चेंज येईल, मी तर सांगतो बदला. असे चार्टर्ड अकाउंटंट, तुम्हाला चांगला चार्टर्ड अकाउंटंट, चांगला वकील आणि चांगला डॉक्टर हे तुमच्याबरोबर कायम पाहिजेत. आणि हल्ली चौथी जी व्याख्या आली आहे ती म्हणजे चांगला बँकर. तुमच्याकडे चांगला बँकर पण पाहिजे तुमच्यासोबत. पूर्वी तो एवढा गरजेचा नव्हता. त्यामुळे चार्टर्ड अकाउंटंट जो तुम्हाला सांगतो की तुम्ही एवढंच भरा, मग तुम्हाला एवढं, ही इज नॉट ही जस्ट अ रेकॉर्ड कीपर. तुम्हाला ग्रोथ पार्टनर पाहिजे चार्टर्ड अकाउंटंटकडे. यू शुड लुक ॲट एज अ ग्रोथ पार्टनर. परवा आमच्या चार्टर्ड अकाउंटंट डे झाला, त्या दिवशी रतन टाटांचं एक वाक्य आहे की मला बिझनेस चालवायला MBA माणसं पाहिजेत, पण त्या MBA ला बिझनेस कसा चालवायचा हे शिकवायला चार्टर्ड अकाउंटंट पाहिजे, असं रतन टाटांचं कोट आहे फेमस. त्यामुळे असं चार्टर्ड अकाउंटंट निवडा की जो तुमच्या बिझनेसला ग्रोथ मध्ये कन्वर्ट करेल. तुम्हाला जर तो सांगत असेल की नाही एवढं इन्कम टॅक्स ना 5 लाखापर्यंत इन्कम टॅक्स नाहीये, तर तुम्ही 5 लाखापर्यंत दाखवा. म्हणून नाही, मी 6 लाख दाखवतो, मला काय वर्षाला 10,000 रुपये टॅक्स भरणं काय जड आहे, मला 20,000 रुपये टॅक्स भरणं काय जड आहे. ऍव्हरेज आपण संध्याकाळी रोज संध्याकाळचा तुमचा वडापावचा खर्च काढलात ना तर वर्षभरात 20,000 रुपये. त्यामुळे लुक ॲट इट एज अ ग्रोथ ऍडवायझर. चार्टर्ड अकाउंटंट कडे ग्रोथ ऍडवायझर म्हणून बघा. चार्टर्ड अकाउंटंट कडे नुसतं इन्कम टॅक्स स्टेटमेंट फायलिंग जर बघत असाल, किंवा बऱ्याचदा आपण चार्टर्ड अकाउंट, हा प्रॉब्लेम सगळीकडे बघतो की तुम्ही चार्टर्ड अकाउंटंट प्रश्न पण नाही विचारत. आज जसे तुम्ही मला प्रश्न विचारताय असे तुम्ही स्वतः चार्टर्ड अकाउंटंटने किती प्रश्न विचारले? लोक नाही विचारत. मग लोक, तुम्ही प्रश्न नाही विचारला तर तुम्ही उत्तर पण नाही मिळणार तुम्हाला. लहान बाळ, मी परत तेच एक्झाम्पल देतो की बाळ रडलं नाही तर आईला कळत नाही की त्याला भूक लागली. तसं तुम्ही जर विचारलं नाही सीएला की बाबा मला ही मदत हवी आहे, मला हे करून हवंय, मला 3 वर्षांतर एवढं जाऊन हवंय तर आज किती इन्कम दाखवू, मला एवढं हवंय तर मला आज काय करावं लागेल, या गोष्टीसाठी ह्या प्रश्न विचारा, तुम्हाला 100% उत्तर मिळतील. चार्टर्ड अकाउंटंटकडे पण असे क्लायंट आहेत की जे दरवर्षी ग्रो होतात. त्याच्यासाठी तुम्ही सांगता, त्यांनी तुम्हाला सांगितलं बाबा 5 लाख दाखव, तुम्ही हो म्हणता आणि शांत बसता. तो कशाला तुमच्याकडे लक्ष देईल? पण तुम्ही त्यांना दाखवलं पोटेन्शियल की बाबा मला ना पुढच्या वर्षी, आज मी 50 लाख करतोय, पुढच्या वर्षी मला 1 करोड करायचंय, तो तुमच्या मागे येईल. कारण त्याला माहिती आहे की तुम्ही मोठे झालात तर तो चार्टर्ड अकाउंटंट पण तुमच्यासोबत मोठा होणार. त्याची सर्व्हिस तुम्ही घेताय, त्याला प्रॉपर पैसे द्या, त्याला विचारा तुझी फी किती आहे, ती जी काही फी आहे ती प्रॉपरली द्या. तुम्हाला ते काय कमी, आणि देर इज नथिंग काय म्हणतात चीप ऍडवाइस, असा कॉन्सेप्टच नाही जगात. स्वस्त सल्ला असेल तर तो महागच असतो. स्वस्त सल्ला ही गोष्ट नाही जगात, हे सगळ्यांनी लक्षात ठेवा. तुम्ही जर डॉक्टरकडे गेलात तर तुम्ही स्पेशलिस्टकडे जाता ना. एखादा तुम्हाला काय स्पेशल आजार असेल तर तुम्ही स्पेशलिस्टकडे जाता, तो एका व्हिजिटचे तुमच्याकडे 1000 रुपये घेतो. तेच तुम्ही जनरल डॉक्टरकडे गेलात तर तो 50 रुपयात तुम्हाला ट्रीट करतो. पण तरी पण तुम्हाला जेव्हा गरज असेल तुम्ही स्पेशलिस्टकडे जाता. स्वस्त सल्ला ही गोष्ट जगात नाहीये. त्यामुळे पहिल्यांदा उद्योजक म्हणून एक क्लिअर लक्षात ठेवा की जर तुम्ही ऍडवाइस घेणार असाल तर यू शुड बी रेडी टू पे फॉर इट. पण वेन यू आर पेइंग फॉर इट, त्याच्याकडून मॅक्सिमम ऍडवाइस काढून घ्या. थँक्यू. चांगला ऍडवाइस तुम्हाला घेता येईल. थँक्यू. एक दुसरा प्रश्न इथे विचारला मगाशी की पार्टनरशिप सुरू करूया का? तर पार्टनरशिप कशासाठी करावं लागते? पार्टनरशिप करण्यासाठी वेदर यू नीड स्किल, एखादा आपला दुसरा व्यक्ती असेल त्याची स्किल आपल्याला आवश्यक आहे का, त्याचा मार्केटिंगचा सपोर्ट हवा आहे का, किंवा फायनान्स आहे का. हे पार्टनर घ्यायचं असेल तर त्याचं कारण शोधलं पाहिजे. आणि मित्र आहे, भाऊ आहे म्हणून पार्टनर घेणं हे संयुक्तिक नाही आहे. आणि आत्ताच्या क्षणाला प्लीज, आय एम रिपीटिंग ॲट द कॉस्ट ऑफ रिपिटेशन,
पार्टनर ही हे आहे, आउटडेटेड आहे. आता सुरू करायची असेल, आता पार्टनरशिप ही आउटडेटेड आहे, आता सुरू करायची असेल तर प्रायव्हेट लिमिटेड सुरू करा. प्रायव्हेट लिमिटेड सुरू करण्याचे काय फायदे आहेत ते मी तुम्हाला नंतर सांगेन, आता वेळ कमी आहे. पण प्लीज डू नॉट स्टार्ट पार्टनरशिप, स्टार्ट प्रायव्हेट लिमिटेड कंपनी. देर आर लॉट ऑफ बेनिफिट इफ यू स्टार्ट प्रायव्हेट लिमिटेड कंपनी. इन पर्टिक्युलर तुमची लायबिलिटी जी आहे ती लायबिलिटी तुमची रिस्ट्रिक्ट होते. तुमच्या ऑपरेशन्स मध्ये प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला खूप फायदे आहेत, पार्टनरशिपमध्ये खूप अडथळे आहेत, हे लक्षात घ्या. दुसरा एक मुद्दा विचारला होता की आनंद सोनटक्केने ऑनलाईन, सोनटक्के पनवेलचे आहेत, त्यांनी डिजिटल मार्केटिंग, आणखी मला वाटतं पूजाने प्रश्न विचारला होता. ऑनलाईन बिझनेससाठी डिजिटल मार्केटिंगचा अभ्यास करणे अत्यंत आवश्यक आहे. स्वतः पहिले डिजिटल मार्केटिंगचा अभ्यास करा. देर आर लॉट ऑफ पीपल हू कॅन प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन अबाउट डिजिटल मार्केटिंग, आणि ते केल्यानंतर मग तुम्ही बिझनेस सुरू करायला काही हरकत नाही. आता अत्यंत महत्वाचा प्रश्न तो मगाशी विचारला होता की कोलॅटरल केव्हा विचारला. स्कीममध्ये, कुठल्याही स्कीममध्ये कोलॅटरल आवश्यकता नसते. पण तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये तुमची इन्कम जनरेशन हे किती स्ट्रॉंग आहे. जर इन्कम जनरेशन तुमचं स्ट्रॉंग असेल आणि EMIच्या 1.33% म्हणजे जर 100 रुपये हे असेल, हप्ता असेल, तर तुमचं दर महिना इन्कम हे 133 रुपये असलं पाहिजे. हे जर तुम्ही कागदोपत्री आणि मागचा रेकॉर्ड याच्यात सिद्ध करू शकलात तर कोलॅटरल कोणी मागत नाही. गव्हर्नमेंट स्कीममध्ये, नॉर्मल स्कीममध्ये बँका तुमच्याकडे मागतात आणि इट डिपेंड्स अपॉन युअर बॅलन्स शीट ऑल्सो. जर बॅलन्स शीटमध्ये तुमच्या सिक्युरिटी अवेलेबल असेल तर बँक मागते, आणि बँकेने मागितलं तर द्यायला काय हरकत आहे आपल्याला. तर जर तुम्ही बँकेवरती विश्वास निर्माण केला की येस तुम्ही मागेल ती वस्तू मी द्यायला तयार आहे, बिकॉज बँक, प्लीज कन्सिडर बँक ॲज युअर पार्टनर. कन्सिडर बँक ॲज युअर पार्टनर. हे जर तुम्ही केलं तर बँक तुमच्याकडे डोळे बंद करून पैसे द्यायला तयार असते. त्यामुळे कोलॅटरलचा हा जो फुगा आहे, हा फुगा तुम्ही हे करू नका, त्याच्यामध्ये जास्त हवा नाही आहे, हे लक्षात ठेवा. तर कोलॅटरल फ्री लोन आता अवेलेबल्स आहेत, त्याचा फायदा घ्या. काही अत्यंत महत्त्वाचं आहे की तुमचं रिपेमेंट तुम्ही रेग्युलर ठेवलं तर तुम्हाला इंटरेस्ट सबवेन्शनची स्कीम आहे ती तुम्हाला चांगली मिळेल. 1 ते 2% तुम्हाला इंटरेस्ट रिफंड मिळणार आहे, हे लक्षात ठेवा. अनदर पॉईंट हा मगाशी मला वाटतं मनोज साहेबांनी विचारला की आता काही बँकांचं सॉफ्टवेअर जे आहे त्या सॉफ्टवेअरमध्ये असं केलं आहे की तुमचं इंटरेस्ट लावलेच नाही आहे. 1 फेब्रुवारीपासून 29 फेब्रुवारीपासून 29 फेब्रुवारीचं इंटरेस्ट लास्ट झालंय. मार्चपासून काही बँकांनी इंटरेस्ट अप्लाय केलेलं नाही आहे. काहींनी हप्ते तुमचे जे आहेत ते हप्ते कन्सिडर केले नाही आहेत. पण तुम्ही मध्ये पैसे भरले तर काय. म्हणून आपण प्रत्येक उद्योजकाचं एक कर्तव्य आहे. मगाशी तेजस्वी यांनी एक छान उदाहरण दिलं की बाळाला भूक लागली तर बाळ रडायला लागलं तर सासूबाई म्हणतात सुनबाईला, अगं बघ ते बाळ रडते, त्याला दूध पास, त्याला काहीतरी खायला दे. त्यामुळे आपल्याला गरज असेल तर आपण पहिले बँकेला पत्र लिहिलं पाहिजे, या गव्हर्नमेंटच्या स्कीम प्रमाणे मला आता पैसे भरता येणार नाहीत, त्यामुळे मोरटोरियमचा पिरियड संपल्यानंतर पैसे भरले. हे पत्र दिल्यानंतर जर तुम्ही एखाद्या दिवशी काही पैसे भरले तर त्याचा मोरटोरियमवरती इफेक्ट होणार नाही. नंतर एक अत्यंत महत्वाची गोष्ट आहे, जे आता एक्झिस्टिंग उद्योजक आहेत त्या उद्योजकांनी लक्षात ठेवा, ज्यांचं आउटस्टँडिंग टर्म लोन आणि कॅश क्रेडिट आता 29 फेब्रुवारीला जे असेल त्या 29 फेब्रुवारीच्या गव्हर्नमेंटच्या गाईडलाईन्स आहेत त्याच्यावरती 20% रक्कम तुम्हाला बँका ताबडतोब द्यायला तयार आहेत. तर त्याच्यासाठी आपण बँकेकडे अर्ज करून द्यायचा आणि सांगायचं मला आता मोरटोरियममध्ये माझे पैसे येणं बंद झालेलं आहे, माझा बिझनेस ऑफिस आहे, त्याच्यामुळे मला गव्हर्नमेंट गाईडलाईन्स प्रमाणे 20% पैसे मिळाले आणि बँका त्या तुम्हाला पैसे द्यायला तयार असतात. फक्त आपण काही बँकांनी तर स्वतःहून पत्र लिहिलेली आहेत. युनियन बँक ऑफ इंडियाने स्वतःहून पत्र लिहिले लोकांना का तुमचं 10 लाखाचं होणार आहे, 20% प्रमाणे यू आर एलिजिबल टू 2 लाख, प्लीज कॉल ऑन अस, एक्झिक्यूट डॉक्युमेंट अँड गेट द मनी. त्याच्यामुळे ह्या योजनांचा फायदा घ्या. बाकीच्या काही जर तुमच्या काही अडचणी असतील, क्वेश्चन असतील तर तुम्ही मनोहर साहेब आणि अमितकडे पाठवा. आय विल आन्सर दोज क्वेरीज. ओके, थँक्यू. थँक्यू सर. मनोहर साहेब, कोणाला काही बोलायचं आणखी? हँड रेज केला तर काही प्रश्न असेल तर विचारा. मनोहर साहेब. येस.
7:45 झाले. हा म्हणून मी थांबवलो. हो म्हणून मी थांबलो. कैलासजी थांबवायचं का? हो थांबवायचं कैलासजी. येस येस थांबवा, काय हरकत नाही, भरपूर झालं. आता जिल्हा संघाचे आपले सचिव आहेत किरण पेंडकर, हे आपले आजच्या दिवसाचं समारोप करतायत आणि सरांचे आभार मानतील. किरणजी प्लीज. आवाज येतोय? येतोय. नमस्कार. ठाणे पालघर जिल्हा महाराष्ट्र वैश्य समाज संघ व व्यवसाय मार्गदर्शन समितीच्या माध्यमातून व्यवसाय मोटिवेशनल सेमिनार चर्चाला 2020 चे 7व्या पुष्पाचे मोटिवेशनल सन्माननीय श्री तेजसजी पाध्ये सर यांनी सरकारी योजनेची छान माहिती करून दिलेली आहे. या माहितीचा उपयोग समाज बांधवांना नक्कीच होणार आहे. प्रश्न उत्तराच्या माध्यमातून ही छान माहिती अवगत झाली. महत्वाचे म्हणजे मुद्रा लोन. या कार्यक्रमाला सर्वांनी चांगले सहकार्य केल्यामुळे हा कार्यक्रम चांगल्या रीतीने उत्तम रीतीने पार पडला. त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. महत्वाचे मुद्दे पाध्ये साहेबांचे विशेष आभार व दुगाडे साहेबांचे देखील, आणि अध्यक्षांच्या परवानगीने हा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. धन्यवाद. थँक्यू. पाध्ये साहेब थँक्यू. थँक्यू पाध्ये साहेब. थँक्यू पाध्ये साहेब. धन्यवाद. दुगाडे साहेब थँक्यू. दुगाडे साहेबांमुळे आपल्याला तेजस पाध्ये आज मिळालेले ना का. चांगला उलटा व्यक्ती आणि चांगली माहिती भेटली आपल्याला. येस येस थँक्यू. आणि सर नाना तुम्ही स्वतःही चांगली माहिती दिली. नाना मास्टरच आहेत त्या ह्याच्यात, पण नानांनी दुसऱ्यांना प्रोव्हाइड पण मन मोठं आहे. नानांचं देऊ आपण एक स्टेशन देऊ आपण एक स्पेशल स्टेशन ठेवूया. ते आपलं जे ते कधी आपण ठेवू शकतो नानांचं. थँक्यू. हो चालेल. संपू का मग? ओके. हो चालेल. ठीक आहे संपवतो. हो चालेल.